तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता खूप दिवसांनी मी आलीये मीटिंगमध्ये. मी गेले होते टूरला 8 दिवस अंदमान बघून आले. कालच आलीये रात्री. तर पहिल्यांदा मी म्हटलं, की जे 8 मार्चला कार्यक्रम होणार आहे सुदर्शन पिरॅमिडमध्ये, त्याची मीटिंग घ्यावी आणि इतर साधकांनाही बोलवलंय. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात आपलं आयुष्य जर कशावर अवलंबून राहत असेल, आज मी आता जवळ-जवळ 10-12 लोकांशी फोनवर बोलले. प्रत्येकजण अडचणीत सापडलेला असतो. तुम्ही काय आणि मी काय. मी इथे बसली म्हणजे मला अडचण नसते, मी निगेटिव्हिटीत नसते, मला दुःख नसतं, असं काही नसतं. प्रत्येक जणाच्या व्यथा सेम असतात. मग आपलं जर आयुष्य कशावर अवलंबून असेल ना, तर आपल्या एनर्जीवर अवलंबून असतं, आपल्या विचारांवर अवलंबून असतं. पण ही एनर्जी, हे विचार प्रत्येक वेळेला आपल्याला येतातच योग्य असं नाही. पण प्रॅक्टिस, सराव करून योग्य वेळेला आणावे लागतात. तर शिवसर्वोदय शास्त्र आणि आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1. 21 दिवसाचा कोर्स हा लॉन्च होतोय. मार्च एंड म्हणत होते मी, पण बहुतेक तो एप्रिलमध्ये न्यावा लागेल, कारण काही जणांच्या परीक्षा आहेत. मला आत्ताच कळलं. तर 1 एप्रिलपासून घ्यावा बघते मी. हे 2 कोर्स तुम्ही सगळ्यांनी कराच. कारण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला उपयोगी पडणारे हे कोर्स आहेत. मी खास 21 दिवसाचा कोर्स तरी मी खास नवीन साधकांसाठी ठेवत आहे. शिवसर्वोदय शास्त्र ही माझी गरज आहे. तुम्ही शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 करणं ही माझी गरज आहे. कारण माझी आवड आहे ती. आणि हे जे शास्त्र आहे, शिवसर्वोदय शास्त्र किंवा स्वरविज्ञान, जे पिरॅमिडमध्येच घेतलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत, अनेक. म्हणजे प्रापंचिक तर आहेच, की आपल्याला आयुष्यात काय हवंय, काय नाही हे मिळवण्याची ती तंत्र आहेत. श्वासावरची तंत्र आहेत. श्वास कसा ठेवायचा म्हणजे हव्या त्या गोष्टी मिळतील. मला एखादं काम करायचं डाव्यानी करू का उजव्यानी करू? मला एखादी गोष्ट आयुष्यात हवी आहे. हे तर आहेच आहे, प्रापंचिक आहेच आहे. पण या शास्त्रात काय नाही असं काहीच नाही. जगातलं, ब्रह्मांडातलं काहीच नाहीये, की जे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये नाहीये. हे एक कार्मिक लेव्हलवरचं ज्ञान आहे. उच्च ज्ञान आहे, अतिशय उच्च. या ज्ञानाला दुसऱ्या कुठल्याही ज्ञानाची तोड नाही. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी हे शास्त्र पाळलेलं आहे. रामाला सुद्धा वसिष्ठ मुनींनी हे शास्त्र सांगितलेले आहे. या शास्त्राने हवं ते मिळवता येतं, हवं ते. पार्वतीने शंकराला विचारलं एकदा, की मनुष्याला सर्व सिद्धी कशा मिळवता येतील? तर सर्व सिद्धी मिळवण्याचं हे शास्त्र आहे. 395 श्लोक आहेत संस्कृतमध्ये, आपण मराठीत घेतो. मी काय 395 श्लोक सगळे घेतले, कारण हे खूप व्हास्ट आहे. भाग 1 मात्र प्रत्येकाने करण्यासारखा आहे. भाग 2 आध्यात्मिक ज्यांना आवड आहे त्यांनी करा. भाग 3 आध्यात्मिक आवड आहे त्यांनी करा. भाग 4 मात्र पुन्हा परत प्रापंचिक सुद्धा आहे. अजून आघाडीवर. शारीरिक तुम्हाला लाभ मिळतात. तुम्हाला कोणती कामं कुठल्या तत्वात करायची हे कळतं. हे भाग 4 आहे. पण भाग 2-3 हे थोडंसं आध्यात्मिक नॉलेज असेल तर करा म्हणते. मी भाग 2 ला आग्रह करत नाही तुम्हाला. मी फक्त भाग 1 ला आग्रह करते आणि खास माझ्यासाठी पुन्हा लॉन्च करते. नवीन साधकांना एक संधी देते मी पुढे येण्याची. कारण जे शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी चालू असतात. नित्यनियमितपणे चालू असतात. 15 दिवसाचं फॉलोअप असतं. मीटिंग्ज असतात 15 दिवसाच्या. वैयक्तिक काउन्सिलिंग तर ध्यान साधकांना मिळतच. त्याला काही तुम्हाला शिवसर्वोदय शास्त्र शिकलेलं पाहिजे ना असं काही नाही. पण आता जे खरं आपण जे काही आता जसं हे उच्च ज्ञान आहे, तसं उच्च आध्यात्मिक ज्ञान, उच्च आध्यात्मिक साधना आणि उच्च योग तंत्र, गूढ नॉलेज जे घ्यायचे ते या ग्रुपसाठी घ्यायचे ना आपल्याला. ओंकार साधना, प्राणायाम किंवा शिवसर्वोदय शास्त्र या 3 पैकी म्हणजे शिवसर्वोदय शास्त्र शिकला असाल तर मी शिवसाधक म्हणते. तुम्ही शिवसाधक असाल
आणि ज्या ज्या महिन्यात ओंकार साधना जे करत असतील, प्राणायाम करत असतील, त्यांना मी हे योगिक शास्त्र जे काही आपण ज्ञानबोध मधून करतो कार्यक्रम, त्यांच्यासाठी वेगळा ज्ञानबोध म्हटल्यासारखं वेगळी पुस्तकं वाचन आपल्याला करायचं, की ज्यात गूढ योग आहे, गूढ आपलं अध्यात्म आहे. आणि गूढ साधनं ज्या आहेत त्या आपण शिवसाधकांसाठीच घेतो. त्याही त्यांच्यासाठीच राहणार आहेत. तर आत्ता तर 80 लोकं झालेत. किती लोक आहेत मला सांगा? शिवसहृदय शास्त्राचे कोणीतरी? आणि 2-3 सोडून गेलेले. किती आहेत जरा बघून सांगा मला? तर या वर्षीचा हा शेवटचा कोर्स आहे शिवसहृदय शास्त्र. आता पुन्हा यावर्षी होणार नाही. कारण बघा पिरॅमिडमध्ये वातावरण तापलेलं असतं लगेच. पण एक नवीन-नवीन साधक आलेले आहेत. परवा पण झाला 20 साधकांनी एकदम जंप मारली. मागच्या सर्वोदय क्लास वर्गापासून मी हा नवीन साधकांनाही ओपन केलाय. आतापर्यंत असं नव्हतं. मी स्क्रीनिंग करायचे. तुम्ही ध्यान साधक असाल तर या म्हणायचे. मागच्या वेळेला मी ओपन केला, की एक नवीन साधक आलेत, की मग पुढे स्क्रीनिंग असतं ना. मग त्यांना संधी मिळावीत म्हणून मी घेतला. आणि तो एक अनुभव बघता मला अजून एक अशी इच्छा झाली, की अजून एक घ्यावा. म्हणून मी एक शेवटची संधी या वर्षाची देते. कारण उन्हाळा आहे. परत पिरॅमिडमध्ये अवघड होऊन जातं. आता पावसाळ्यात तर पिरॅमिडला आपण बोलूच शकत नाही. एवढा धो-धो पाऊस असतो. बरं आता उन्हाळ्यात गेट टुगेदर आपण ठेवलेलं आहे. 21 आणि 22 मार्चला शिवसाधकांसाठी गेट टुगेदर ठेवलेले आहे. मस्त एन्जॉय करायचे. वेगळे अजेंडे असणार आहेत त्याच्यात. मग ते शिवसाधकांसाठी. अशा बऱ्याच गोष्टी फक्त शिवसाधकांसाठी असणार आहे. म्हणून एक यावर्षीची शेवटची संधी. एकदा शिवसाधक बना. मग 21-22ला तो आहे मार्चमध्ये. त्याच्यानंतर भाग 3 आणि भाग 4 घेणं मला गरजेचं आहे. कारण भाग 4 सुद्धा महत्वाचा आहे. भाग 3 आणि भाग 4 हे एकदा लॉन्च केले पाहिजेत यावर्षी. म्हणून मग पावसाळा तर नाहीच होत आपलं. म्हणून मग मी म्हटलं, की आता ही जी 8 मार्चची बॅच आहे ती शेवटची असणार आहे. किती चॅट बॉक्समध्ये कोणीच टाकलेलं नाही. शिवसरोदय शास्त्राचे साधक किती झालेत? बहुतेक बघता येत नाही का तुम्हाला साधक संख्या किती आहे? मॅडम, स्नेहल मॅडम तुम्ही 19. जॉईन झालात बहुतेक. हा? काय झालं? 79 साधक आहेत मी 2 धरून. पिरॅमिड आणि माझा नंबर धरून. म्हणजे 1, 2, 3 बाहेर पडलेत. म्हणजे 80 धरा. ते 100 व्हावेत अशी इच्छा आहे म्हणून हा एक कोर्स पुन्हा एकदा लॉन्च केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये शिवसरोदय शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान आहे. नुसतं ते विज्ञान नाहीये. तर एक आध्यात्मिक, कार्मिक लेव्हलवर तुम्ही पाळले नियम तर तुम्ही कार्मिक लेव्हलवर आघात करता त्या ह्यानी. आणि एक सुंदर जीवनाचं निसर्गाचं रहस्य आहे एनर्जी. कारण आइन्स्टाईननी सांगितले एनर्जी इज एव्हरीथिंग. एनर्जी इज एव्हरीथिंग. म्हणजे जे काही आयुष्य आहे आपलं ते एनर्जीवर असतं. आपली जेवढी एनर्जी तसे आयुष्यात प्रसंग. आपली जशी एनर्जी तसे मनुष्य आपल्याला माणसं तशीच भेटणार, इव्हेंट तशाच होणार. आपल्याला अनुभव तसेच येणार. मग ही एनर्जी बदलायची कशी? तर हे एक शिवसरोदय शास्त्र. श्वासाने ऊर्जा बदलायची. श्वास आहे ना, तोच आपला गुरु आहे. आपली फिलॉसॉफी काय आहे विहंगमची म्हणा किंवा पिरॅमिडची म्हणा. आपली फिलॉसॉफी अशी आहे, श्वास माझा गुरु. का बरं श्वास माझा गुरु? तर श्वास आपल्याला सगळं सांगतो. केव्हा मरणार आहोत? आपली श्वास संख्या ठरलेली असते. तेवढी संख्या ठरली, की आपला मृत्यू होतो. श्वास आपल्याला किती वेळाने मरणार आहे, किती दिवसांनी मरणार आहात, केव्हा मरणार हे सगळं सांगतो. श्वास आपल्याला लढाई जिंकून देतो, माणसं जिंकून देतो, सगळं जिंकून देतो. पण त्याला जाणलं तर. मग या श्वासावरून सगळं कळतं. पंचांग सुद्धा कळतं. आजचा दिवस मला चांगला जाणार आहे का? मी आता हे काम करायचंय का? मी आता जेवायचंय का? मी आता बँकेत पैसे भरायला जायचंय का? मी घराबाहेर पडायचं का? हे सगळं श्वास सांगतो. म्हणून श्वास माझा गुरु. आता श्वास आपला आत्मा आहे.
श्वास आहे म्हणून आपण शिव आहोत. श्वास नसेल तर शव होणार आहोत, शव. एवढं श्वासाचं महत्व आहे. मग हा जो श्वास आपण घेतो तो ब्रह्मांडातून घेतो. आपणच ब्रह्मांड आहोत, अहम ब्रह्मास्मी. आपलं खरं स्वरूप तेच आहे. मग जसं आपण श्वासाचे नियम पाळू लागतो, तसं आपण आपल्या खऱ्या स्वरूपाजवळ जाऊ लागतो. मग हे नियम पाळले नाही तरी चालणार आहे, पण समजून तर घ्या, ज्ञान तर घ्या. ज्ञान घेतलं ना, तर या आत्म्यामध्ये स्टोर्ड राहतं हे आध्यात्मिक जे ज्ञान आहे. आध्यात्मिक ज्ञान हे आत्म्यामध्ये कोरलं जातं. तुम्हाला समजू दे, तुम्ही पाळू देत, नको पाळू देत. पण ते आत्म्यामध्ये स्टोर्ड राहतं. म्हणून हे ज्ञान घेऊन ठेवायचं. पुढच्या जन्मी सुद्धा उपयोगी येतं. पुढच्या जन्मी सुद्धा तो रांकेला व्यवस्थित लागू शकतो. असं हे शिवसर्वोदय शास्त्र आहे. जसं आपण म्हणतो दीक्षा, शक्तिपात दीक्षा. शक्तिपात दीक्षा घेतली तर 3 जन्मात तुम्हाला मोक्ष मिळणार म्हणजे मिळणारच. गॅरंटेड. 3 जन्मामध्ये. एवढी महती आहे. या जन्मात तुम्ही साधना नाही केली तर पुढच्या जन्मात ती दीक्षा तुम्हाला रांकेला लावते. तसंच हे शिवसर्वोदय शास्त्र एवढी पॉवर आहे त्याच्यात. तुम्ही आज ज्ञान घ्या. तुम्ही नियम पाळा, नका पिळू. पुढच्या जन्मी तुम्हाला ते उपयोगी पडेल. उच्च ज्ञान आहे. मग उच्च ज्ञान आहे म्हणून त्याचे नियम पाळावे लागतात. कोणीही कोणाला सांगून चालत नाही. सांगण्याची पात्रता असायला लागते. दीक्षा देतं का कोणी सुद्धा? दीक्षेचा एक आपल्याला अथॉरिटी लागते, ऑथेंटिकेशन. चला तुम्ही दीक्षा देऊ शकता. आणि न देता तुम्ही जर दीक्षा द्यायला लागला, तर काय होतं? तुमचीच पॉवर जाते निघून. तुम्ही मंत्र असणारे उपाय बघता. माझ्या आजीला एक मंत्र होता. माझी कंबर-बिंबर दुखायला लागली, की मी आजीकडे जायचे. ते मंत्र उतरवायचे. मी किती वेळा आजीला म्हटलं, "अगं मला मंत्र दे." नाही दिला तिने. गेली ती. वर गेली. पण मंत्र दिला नाही. असेच लोक करतात. पाळतात. वचनाला पाळतात. जो मंत्र देतो त्यांनी सांगितलेलं असतं, कोणाला सांगायचं नाही. माणसं मेली तरी सांगत नाहीत. आणि आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकलो. आपण उठलेल्या याला, ऐऱ्या, गैऱ्याला, त्याला सगळे सांगत बसतो. मग ह्यानी काय होतं? ह्यानी आपलीच पॉवर जाते. कारण उच्च ज्ञान देण्याचे काही नियम आहेत. मी सुद्धा असंच दिलं मोफत. पण मला खूप धडे घ्यावे लागले माझ्या आयुष्यात. हळू-हळू मी पण शिकत चालले. म्हणून आता मी देत नाही. पिरॅमिडलाच बोलवते. कारण जे काम करतो तो पिरॅमिड करतो. मी नाही करत. मी त्याला असं आपल्याला दुसरीकडे कुठेतरी द्यावं लागतं ना, पिरॅमिड करतोय. मी नाही करत. आणि महत्वाचं म्हणजे हे ज्ञान द्यायचे जे नियम आहेत ते पाळावे लागतात. म्हणून तुम्हाला पिरॅमिडला यायचं. ही एक शंका. मग विचारू नका कारण ऑनलाईन देऊन झालं. दिलं म्हणजे काय नुसती झलक होती ती. सगळं झालं नाही. काही लोकांना वाटतं मी शिकले, मी शिकले. कसलं काय शिकलं? ते काही सगळं शिकवलं का? नाही शिकवलं. म्हणून पिरॅमिडला यायचं. पिरॅमिडलाच ते ज्ञान घ्यायचं. मग आता पिरॅमिड कुठं आहे? पिरॅमिड आहे वरवे गावामध्ये. पुण्यापासून खेड शिवापूर, पुणे सातारा रोडवर खेड शिवापूर एक टोल नाका आहे मोठा. पुणे सातारा हायवेवर. 30-35 किलोमीटरवर आहे साधारण. तो खेड शिवापूरचा टोल नाका गेला की पुढे वरवे गाव लागतं. तिथून हायवेवरून 3 किलोमीटर आत पिरॅमिड आहे. मग कात्रजवरून आम्ही पिकअप ड्रॉप पहिल्या 7 जणांना करतो. पहिल्या 7 जणांना. नंतर तुमचं तुम्हाला यावं लागतं बसनी. कात्रजवरून बसेस आहेत नसरापूरच्या, भोरच्या, जीप आहेत. गाड्या तुम्ही करू शकता. ऑटो रिक्षा 6 सीटर येते. तुम्ही येऊ शकता. हायवे पर्यंत यायचंय तुम्हाला वरवे गावापर्यंत. तिथून आम्ही पिकअप ड्रॉप पिरॅमिडमध्ये सगळ्यांना करतो. पिरॅमिडला नेतो, आणतो. 3 किलोमीटर रोड आहे मस्त असा ह्याच्यातून आहे, सागवानी जंगलातून आहे. नेचर अतिशय सुंदर आहे पिरॅमिडचं. ऊर्जा अतिशय सुंदर आहे. सगळ्या प्रकारच्या ऊर्जा तिथे आहेत. मेन हीलिंग एनर्जी आहे. म्हणून ज्यावेळेला पिरॅमिडला यायचं असतं त्यावेळेला मीटिंग मी घेतेच. म्हणजे अतिशय चांगले कोर्स आहेत.
ते मीटिंग घेऊनच घेतले जातात आणि एकदा का मीटिंग झाली की कोणालाही परमिशन दिली जात नाही. परमिशन द्यायची झाली तर आधी मला सगळी खात्री करावी लागते. एक्सेप्शनल ह्याच्यात मी या म्हणते. तर आता आज नंतर मी कोणालाही घेणार नाही. घ्यायचं असेल तर अगदी मला चेक करावं लागेल. का बरं असं करते? तर त्याचं सायन्स एक महत्वाचं आहे. ज्या काही गोष्टी आपल्याला आयुष्यात करायच्या असतात, त्या अशा झट-की-पट करून उपयोग नसतो. नाही त्यावेळेला ठरवू, नाही मला गाडी कोणाची मिळते, नाही मला कोण मिळतंय का बघू, मला परमिशन मिळते का, मला फीचे पैसे मिळतात का, माझ्या गाडीत मला पेट्रोल भरायला मिळतं का, मला सोबत मिळते का, काय वाटेल ते असतं. अशा वेळेला तुम्ही जर 4 दिवस आधी ठरवलं आणि आलात तर फायदा होत नसतो. उलटं मी काय सांगत असते, ते या शास्त्रातून खूप चांगलं शिकायला मिळतं. की जे नवीन साधक काही जुने साधक कोणीही लक्षात घेत नाही. मी बघितलं जुने साधक सुद्धा अडचणी निर्माण करतात. म्हणजे त्यांना जर आता म्हटलं ना 8 मार्चला कार्यक्रम आहे, तुम्ही येणार आहे का? ते उगाचच अधांतरी इमॅजिनेशन कारणं सांगतात. मला रडायला येतं, की हे कसले माझे साधक? काही वाटेल ते सांगतात. नाही परीक्षा असेल, परीक्षेचं टाईम टेबल यायचंय अजून, व्हिसा असेल, व्हिसा अपॉइंटमेंट असेल, नाही माझी अडचण असेल, माझा पिरियड येऊ शकतो. हे शिकवलं जातं या शास्त्रातून, की जे आयुष्यात हवं आहे ना, ते आपल्याला आपल्या हृदयाने विचार करावा लागतो. मग आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 21 दिवसाचा कोर्स आणि स्वरविज्ञान भाग 1 हा आयुष्यात महत्वाचा आहे. क्षणाक्षणाला उपयोगी पडणारा आहे. आयुष्यात जे काही हवंय ते मिळवायचं कसं हेच इथे शिकवलं जातं आणि 10-10 वेळा कोर्स केलेले आहेत. 21 दिवसाचा कोर्स तर 10-10 वेळा लोकांनी केलेला आहे. सराव, सराव, सराव. पण तरी सुद्धा अशी लोकं मला अशीच कारणं सांगतात. त्यावेळेला मला रडायला येतं. की ह्यांना मी काय शिकवलंय? आणि जे नवीन लोक आहेत ना, ते काही विचार करत नाहीत. एकदा मी सांगते, डोक्याने विचार बंद, हृदयाने विचार. शिवसरोदय शास्त्र 21 दिवसाचा कोर्स हृदय ध्यान. हृदयाने विचार करायचा बास. मग हा मीटिंगमध्ये हेच असतं प्रयोजन, की तुम्ही यायचं ठरवा. अजून तुमची जर चलबिचल चालली असेल ना, तर ती बंद करा. नाहीतर चलबिचलमध्ये येऊन उपयोग नाही. पैसे भरलेले कोणाचेही आज एक पैसा वाया गेलेला नाहीये. नको, नको म्हणत असताना मी परत करते. राहू द्या हो मॅडम, देणगी घ्या हो. नाही, हे पैसे तुमचे परत, तुम्हाला देणगी द्यायची तर परत द्या तुमच्या ह्यानी. असं असताना कसली काळजी असावी? काळजी असेल तर फक्त पैशाची असावी बाबा. मी पैसे भरले आणि मला अडचण आली, मी जाऊ नाही शकले. हा भागच नाहीये ना इथे. त्यामुळे पैसे भरायचे आता आज न सांगता कोणी भरले. भरू नका म्हणते मी सांगितल्याशिवाय. मी सांगितल्यावरच पैसे भरायचे असतात आणि पैसे भरलेले वाया जात नाहीत. कारण 11th अवर पर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुमचे पैसे परत मिळणार आहे ते लक्षात घ्या. तक करू नका. इथे निश्चलता पाहिजे, निश्चलता. हे शास्त्र काय शिकवतं? म्हणून जुन्या लोकांना बोलवले. कारण जुने लोकं, शिकून गेलेले लोकं सुद्धा फार त्रास द्यायला लागलेत अलीकडे. की ज्या मला रडवतात, उत्तरं रडवतात. माझं असं होणार आहे, माझं असं होईल. मला सुद्धा होतंच. मला निगेटिव्हिटी येतेच. पण तुमच्यात आणि माझ्यात एक फरक असतो. मी आर्बिट्ररी आणत नाही. माझ्या आयुष्यात जर काही निगेटिव्ह घडत असेल, तर मी निगेटिव्ह असते, व्यथित असते, चिंतेत असते. तुम्ही उद्याच्या ह्यानी चिंता असते. नाही माझा पिरियड आला तर, नाही मला परमिशन नाही मिळाली तर, नाही माझ्या घरात कोणी नसेल तर, नाही मला काही घरामध्ये सपोर्ट नाही, नाही माझी तब्येत बिघडली तर, नाही माझा पेपर आला तर. हे असली कारणं बंद करा तुम्ही. भविष्यातल्या अडचणी आणू नका. कारण ना पुन्हा-पुन्हा एक सांगते, आपणच निर्माण करतो आपल्या आयुष्यात अडचणी आणि तुम्ही मला म्हणून सांगत नाही कारणं ती.
की मंगल मॅडमना काहीतरी कारण सांगावं, असं कोणाचं असतं हे मी ओळखते. तिथे मला कळतं की ही सबब आहे. पण ह्या गोष्टी जुन्या लोकांच्या येत आहेत. प्रत्येक गोष्टीत ते काही शिवसर्वोदय शास्त्र शिकायलाच आलेल्या कारण आहेत असं काही नाही. बऱ्याच गोष्टींसाठी कारण आहेत. म्हणून जुन्या लोकांना पण या म्हटलं महत्वाचं सांगतं. तर पहिल्यांदा निर्मल मन, निश्चल मन. निश्चल मन म्हणजे बस मला यायचं आहे. दॅट्स ऑल. डोकं बंद करायचं आहे. हे फक्त शिवसर्वोदय शास्त्रालाच नाहीये, तर आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी आहे. सगळ्या गोष्टींसाठी. माझा बंगला विकायचा. मला गिराईक मिळेल की नाही, काही डोक्यातनं आणायचं नाही. माझा बंगला विकला गेला. आत्ताच एका मॅडमशी बोलले. त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून उदाहरणं देते. माझे शेत विकलं गेलं. मला कोण प्लॉट पाडून देणार? मला कोण गिराईक मिळणार? विचार बंद, ब्रेन बंद, हृदय. माझे शेत विकलं गेले. दॅट्स ऑल. एंड रिझल्ट. परीक्षा. माझी परीक्षा आहे. म्हणून आधीच प्रॉब्लेम आपण आयुष्यात आणतो. नाही मला नको बाबा कोर्स, नको बाबा मला ध्यान, मला उठणं नाही होणार, मला नेटवर्क नसेल, मला गावाला जायचंय. केवढे प्रॉब्लेम आपण आयुष्यात आपल्याला सवय करून ठेवतो. हेच तर सगळं बदलायचंय ना आपल्याला. आपल्याला हवं तसं आयुष्य बदलायचंय. मी इथे इंजिनिअरिंग कॉलेजची प्रोफेसर बसलीये 30 वर्ष. मला माहितीये काही अडचणी येत नाहीत. परीक्षेपेक्षा हे गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. परीक्षा हवी तशी जाते. पेपरमध्ये हवे ते प्रश्न येतात. आपल्याला हवं ते पटकन मिळतं. आपण प्रॉब्लेम आणले नाही तर. मग प्रॉब्लेम आपण क्रिएट करायचे नाही हेच तर शिकायचंय या कोर्समधनं. 21 दिवसाचा जो कोर्स आहे त्यातनं सुद्धा हे शिकायचे. त्यामुळे नवीन साधकांनी कराच करा. तर ह्या कोर्सबद्दल मला थोडंसं सांगायचंय, की आता मीटिंग घेण्याचं प्रयोजन हेच आहे. यायचं असेल तर निश्चलतेत या. नको मटका लावू नका. नाही मला काही प्रॉब्लेम नाही आला त्यावेळेला मी आले असं येऊ नका. मनातले विचार हे थांबवा. आज एक गाव दोन तुकडे करायचे. येणारच म्हणा. बोले तुम्हाला कोण मारणार आहे? आलं नाही तर काही मी मारायला येते काय तुम्हाला? जॉब विचारायला येते काय? त्यामुळे आज या मीटिंग नंतर एक घाव दोन तुकडे येणारच, नाही तर नकोच पुढच्या वेळेला. असा एक निर्णय घ्याल तर फायदा होणार. मीटिंग ही यासाठीच असते. निश्चलतेत या. कारण जर तुम्ही डगमगीत आला आणि परमिशन मिळाली तर पैसे मिळाले तर प्रॉब्लेम सुटला तर पिरियड नाही आला तर पिरियड येऊन गेला तर येऊ नका. काही उपयोग होणार नाही. काही उपयोग होत नाही. वायू तत्वात तुम्ही कामं करता. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, आपण घराची वास्तुशांती, आपण लग्नाचा आपण मुहूर्त काढून करतो की नाही? चांगल्या चांगल्या गोष्टीला मुहूर्त काढतो. मग हा कोर्स तसा आहे. मटक्यासारखा यायचा नाही. हा कोर्स पूर्ण दृढ निश्चयाने मला करायचाच, मला ज्ञान घ्यायचंच म्हणून यायचं. माझे प्रॉब्लेम नाही आले तर मी येईन, माझे पैसे मिळाले तर मी येईल, असं येऊ नका. असं हे नॉलेज नाहीये. हे नॉलेज खूप महान आहे. तुम्ही घेण्याचा निश्चय केला ना, निश्चय. निश्चय म्हणजे एक गाव दोन तुकडे येणारच संपलं. तिथून आयुष्य बदलायला सुरुवात होते. कार्मिक बदलायला सुरुवात होते. निश्चलतेत ठरवा. मी शिवसर्वोदय ज्ञान घेणारच. शिक्का मारा तुमच्या ह्याच्यावर. वरचा बघून घेईल ना. आणि ज्यांना येऊ नको म्हणते त्यांनी यायचंच नसतं. त्यांनी माग लागलं लागलं तर ऐन वेळेला प्रॉब्लेम येतात. पोचत नाहीत ते तिथे. कारण त्यांचं येण्याचं नसतंच. विधिलिखित नसतं. असं काही नाही की कोणीतरी येईल आणि करून जाईल असं नाहीये हे शास्त्र. तुम्ही किती ठरवलं तुम्हाला नाहीच पोचायचं तर नाहीच येणार. तुमची वेळच आलेली नसेल, तुम्ही पोहोचणारच नाही तिथे. त्यामुळं निश्चय करा. पुढचं पुढं तुमची ऊर्जाच ठरवते. ऊर्जा पात्र असेल तरच येणार. मी तर असं म्हणते, ऊर्जा चांगली असेल तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. ऊर्जा चांगली असेल तरच केल्या जातात. ज्याची ऊर्जा तेवढी पात्र होत नाही, तेवढा त्याला उशीर लागतो करायला. त्यामुळे ज्यांनी अजून शिकलं नाही ना, त्यांनी स्वतःच्या ऊर्जेवर नक्की विचार करा.
की का माझ्याकडून घडत नाही. एका मॅडमनी तर 3 दिवस अन्नदान तिथे केलं, 3 दिवस, की दरवेळेला प्रॉब्लेम, दरवेळेला प्रॉब्लेम, काय येत सगळं अन्नदान माझ्यातर्फे, पण अजूनही योग आलेला नाहीये. त्या काही पात्र नाहीत असं मला म्हणायचं नाहीये. पण हे खूप गोष्टी महान आहेत, या गोष्टी लक्षात घे. तसंच पिरॅमिडची गोष्ट आहे. पिरॅमिड हे उच्च ऊर्जा स्थान आहे. तिथे तो असाच येणार आहे. ज्याचं उजाडलंय तोच पोचणार आहे. नाहीतर पायरीवरून आत येत नाहीत माणसं. आणि आत आलेली माणसं ध्यान करत नाहीत. पिरॅमिडची ऊर्जा केव्हा मिळणार आहे? ध्यान केलं तर ऊर्जा मिळणार. नाहीतर काय? म्हणजे आपण म्हणतो ना, गाढवाला गुळाची काय चव? तसं पिरॅमिडमध्ये ध्यान नाही केलं तर काहीच चव नाही त्याची. त्यामुळे पिरॅमिडमध्ये ध्यान घडणं फार महत्वाचं आहे. पिरॅमिडची ही गोष्ट अशीच आहे. ही आपल्या कार्मिकतेमध्ये असावं लागतं, की आपण पिरॅमिडमध्ये जाणार आहोत. उच्च ऊर्जा आपल्याला ग्रहण करता येणार आहे. ध्यानही अशीच गोष्ट आहे. ध्यानात तो असाच व्यक्ती टिकणार आहे. नाहीतर आला गेला संपला. ज्याची पात्रता नाही तो ध्यानात रमणार नाही. त्याला ध्यानच घटणार नाही. या तिन्ही गोष्टी अशा आहेत. ध्यान, पिरॅमिड, ऊर्जा अनुभवता येणं. ध्यान करू ना, पिरॅमिडमध्ये तर काही येतील, पण ध्यान कोण करणार आहे? पिरॅमिडमधील ध्यान आणि तिसरं शिवसरोदय शास्त्र. तसं आयुष्य बदलाचं मी नाही म्हणणार. आयुष्य बदलाचं हे मटेरियलिस्टिकच आहे. तुमचं नशीब आहे, तुम्हाला सक्सेस मिळणार. पण ते कार्मिक लेव्हलवर किंवा आध्यात्मिक लेव्हलवर असं काही नाहीये ते ज्ञान. ते ज्ञान पूर्ण सायंटिफिक आहे. पण शिवसरोदय शास्त्रापेक्षा ते प्युअर आहे. माझं आवडीचं आहे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र प्युअरली माझं डिझायनिंग आहे. माझं लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत. माझ्या अनुभवाच्या जोरावर ते मी डिझाइन केलेले. आणि त्यातले टेक्निक तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. कुठल्या अख्ख्या YouTubeमध्ये नाही मिळणार. सक्सेस रेट म्हटला तर आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्राचा सक्सेस रेट जास्त आहे. कारण शिवसर्वोदय शास्त्र हे प्युरिटीवर अवलंबून आहे. तुमच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. त्यातलं एखादं जे संकल्पाचं टेक्निक आहे ते आहे. पण बाकीचे नियम पाळणं, त्याचे सक्सेस हे इतकं सक्सेस देत नाहीत, की जेवढं आयुष्य बदलाचं देतं. त्यामुळे माझं जर आवड म्हटलं तर आयुष्य बदलाचं शास्त्र भाग आहे. म्हणजे सक्सेससाठी, तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी. पण माझी खरी लाइकिंग म्हटलं तर शिवसर्वोदय शास्त्र. कारण हे मला कार्मिकतेने आलेलं आहे. म्हणजे हे ज्ञान शिकायच्या आधी सुद्धा मला ज्यावेळेला आध्यात्मिकचे वेध लागले होते आणि मी माझ्या इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजर आहे. माझे 2 इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजर आहे. त्याची फीच एवढी आहे तुम्हाला सांगते. जागतिक लेव्हलचे आहेत ते. त्यांच्या पुढे मी बसले होते आणि मी म्हटलं, की मला अध्यात्मात जायचं. ते बघा जरा माझं काही अध्यात्म आहे की नाही. तर ते पण ध्यानात गेले आणि लगेच सांगितलं, "मॅडम तुम्ही ना शिव आणि पार्वती रिलेटेड शिवाचं ज्ञान देत आहात बघा. तुम्ही नुसतं घेत नाही, तर तुम्ही देत आहात." हे मला त्यांनी सांगितलं. मी ज्यावेळेला थर्स्टी होते, आध्यात्मिक ज्ञान मला घ्यायचं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, "तुमचं एक कार्मिक आहे. तुम्ही जगाला शिवाचं ज्ञान देणार आहात." आणि तेव्हा कुठेतरी माझ्या पुढं बसलं होतं मग आध्यात्मिकता, मला असं काही करायचंय. आणि बरोबर जोडले गेले मी या ज्ञानाला. जोडले गेले तर किसच काढला मी त्याचा. किस काढला म्हणजे एका दिवसात. मी तर कधी श्वास नियम पाळले नाही, काही नाही. पण किस पाडला. तो किस असा आहे या शास्त्राचा, हे शास्त्र निसर्गाचं शास्त्र आहे. एकदा का तुम्हाला कळलं, की मी निसर्गाला कसं जोडायचंय, की निसर्ग तथास्तु म्हणून हात जोडून उभा असतो. काय हवं आहे तुम्हाला? तथास्तु, तथास्तु. म्हणजे श्वास नियम न पाळता मी नाही पाळले, खरंच सांगते. संकल्प प्रतिपदेशिवाय मी नाही पाळले. उलट तुमच्यामुळे मी आता पाळते. मला तुम्हाला सांगायचं म्हणून मी पाळते. पण मी एक किस काढला. त्या एका दिवसात किस काढला. कारण माझी सवयच होती. आणि ज्ञान घेण्यासाठी मी गेले होते केवळ. प्रापंचिक गोष्टीसाठी गेले नव्हते. त्यातला एक किस काढला मी, की हे शास्त्र निसर्गाला कनेक्ट व्हायचं. मग काय केलं तर मी निसर्गाला कनेक्ट होणार? जेवायच्या वेळा प्रतिपदा. जेवायच्या वेळा पाळून बघा तुम्ही निसर्गाला आपोआप कनेक्ट होता. आणि तुम्ही तेच पाळत नाही.
कारण तुम्हाला अडचणी असतात, तुम्हाला ब्रेन वर्क असतो. माझा नवरा जेवणार नाही, माझी लंच ब्रेक नाही होणार, माझी सुट्टी कधी होते, मला भूक लागेल का, मला रात्री झोप येईल का, हे तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट तुमच्या आयुष्यात करता. मी नाही कधी केलं. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सांगून टाकलं, मी 11च्या जेवणार. मी माझा डबा 10 वाजता उघडून जेवायला लागले. आपल्याला हवंय आपण करायचं. काही अडवं येत नाही. मग हे शास्त्र निसर्गाला कनेक्ट व्हायचं शास्त्र आहे. निसर्गाला एकदा कनेक्ट कसं व्हायचं? 6 प्रतिपदा पाळा म्हटलंय. आणि इथे प्रतिपदाच पाळणं जमत नाही शिकलेल्यांना. कारण वही उघडायची नाही, नियम पाळायचे नाही, नाड्यांचा गोंधळ, कुशीचा गोंधळ, वेळेचा गोंधळ. एवढं खगोल शास्त्र या शास्त्रात आहे. सगळं ब्रह्मांडाची ताकद आपल्याला यामुळे मिळते. त्यालाही विसरून जायचं. नाही मला काम होतं, नाही मी बाहेर गेलते. मी नाही कधी जॉब करत असताना असल्या अडचणी कधी आणल्या. मी बाहेर जा म्हणायचे रूममध्ये. काही मला अगदी रजा नाही मिळाली तरी नाही, 1 तासाने या केबिनमध्ये. पाळलं. पाळायचं असेल तर पाळलं. सगळं जग आपल्या भोवती फिरतं. एवढी ताकद आहे आपल्या श्वासामध्ये. तो श्वास तसा घेतला. तर या गोष्टी लक्षात घ्या. आता मग निसर्गाला कनेक्ट व्हायचं शास्त्र आहे. मग आधीच कनेक्ट होऊन या ना. आधीच कनेक्ट व्हा. काही लोकांना ज्यांना माहितीये ते आधीच जेवणाच्या वेळा बदलून येतात. मग यायचं कसं? तर दृढ निश्चय ठेवून यायचं. मग एवढं नॉलेज पुरेसं आहे. मग संकल्प लिहायचे जे या शास्त्राचा हार्ट आहे. आणि आता संकल्प युग सुरू झालंय. जे काही मिळवायचं आयुष्यात ते संकल्पानेच मिळणार. हा एक नियम लक्षात ठेवा आत्ताच्या युगाचा. दुसरा नियम आत्ताच्या युगाचा, आता इंडिव्हिज्युअल प्रगती अशक्य आहे. आता ग्रुपमध्येच प्रगती होणार आपली. ग्रुपमधनंच शिकायचं, ग्रुपमधनंच नियम करायचे, ग्रुपमधनंच राहायचं, ग्रुपमधनंच ऊर्जा बदलायची. तर भराभरा प्रगती होणार. मग तुम्हाला सुपर यानात बसून प्रगती करायची का बैलगाडीत? ते तुम्ही ठरवा. बैलगाडीत करायचं असेल तर खुशाल एकटं-एकटं करा. सुपर यानात बसायचं तर ग्रुपमधनं करा. म्हणून तिथे ग्रुपमध्ये यायचं, ग्रुपमध्ये शिकायचं, ग्रुपमध्ये ऊर्जा पाळायच्या, ग्रुपमध्ये नियम पाळायचे. ज्यावेळेला जो नियम सांगते तो ग्रुपमधनं करायचा. एकटे-एकटे तुम्ही नियम पाळता, एकटे-एकटे अनुभव आणता, काही आयुष्य पुढे जाणार नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही ग्रुपला अनुभव सांगितला नाही, तुम्ही पुढे जाणार नाही. कारण लॉ ऑफ नेचर, युनिव्हर्सचे नियम आपण लॉ ऑफ वन मध्ये शिकलोय. ब्रह्मांडाचे नियम आपण लॉ ऑफ वन मध्ये शिकलोय. तुम्ही ग्रुपला तुमचा फायदा सांगितला नाही, तर तुम्ही कृतघ्न झाला. तुम्ही स्वतः पुरतं मर्यादित ठेवला. तुम्हाला त्यापुढचं मिळणारच नाही. ब्रह्मांडाचे नियम आहेत. ग्रॅटिट्यूडचा नियम आहे. धन्यवादाचा नियम आहे. तुम्ही धन्यवाद द्या. त्या मंगलदेनचं नाव लिहू नका. 1000 वेळेस सांगितले. सारखं मंगलदेन उपयोगाचं नसतं. ग्रुप ऊर्जेला म्हणा पुष्कळ आलं. तिथे ज्ञानबोधला मंगल मॅडम, इकडं मंगल मॅडम. ग्रुपला म्हणा ना युनिटी, वननेस मध्ये राहायला शिका ना. का त्या मंगल मॅडमना वेगळं करायचं? ग्रुप एनर्जीला धन्य. ब्रह्मांडीय आणि ग्रुप असं म्हणा पार्थ, कारण ब्रह्मांड आपण सध्या तरी वेगळं समजतोय. तर या गोष्टी महत्वाच्या. मग येताना कसं यायचं? तर संकल्प लिहायचे. मग तुम्हाला हे शास्त्र का शिकायचं आहे? त्याचे संकल्प लिहायचे. संकल्पावर खूप व्हिडिओ आहेत आपले, ते बघायचे. छोटी-छोटी वाक्य पाहिजेत, वर्तमान काळात पाहिजे, की जसं मला मी ज्ञानी झाले आहे. मला स्वरविज्ञानाचं ज्ञान मिळालं आहे. हा संकल्प. मी उच्च आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं आहे. माझी उच्च आध्यात्मिक प्रगती झालेली आहे. स्वरविज्ञानाचे नियम. संकल्प. मी श्वासाचे नियम पाळत आहे. त्याचा मला खूप चांगला अनुभव येत आहे. मला स्वरविज्ञान खूप चांगलं समजलं आहे आणि माझ्या जीवनात मी उतरवत आहे. वेगळी-वेगळी वाक्य करा. म्हणजे यायच्या आधीच तुम्ही वेळ देताय. मला स्वरविज्ञान नियम पाळण्यासाठी पूर्ण उत्तेजना, वेळ मिळत आहे. अनुभव येत आहे. स्वरविज्ञान शिकून काय काय मिळवायचंय? तर पहिला भाग जो आहे तो मटेरिअलिस्टिक. आयुष्यात कुठली कामं कशी करायची? पैसे साठलेले हवेत, कुठल्या नाडीवर करायचे?
दागिने घ्यायचेत, मला घालायचेत का? का मला इस्टेट म्हणून ठेवायचेत वेगळ्या वेगळ्या नाड्या? मी प्रवासाला निघालीये. कुठला प्रवास काय साध्य करायचं वेगळ्या वेगळ्या नाड्या. मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, उजव्यावर द्यायचा, डाव्यावर द्यायचा, वेगळा. हे सगळं असं नियम आहेत की श्वासाला अवेअरनेस राहायचं. म्हणजे अवेअरनेस मध्ये राहायचं म्हणजेच आपल्याला चेतनेमध्ये राहायचंय. चेतना वाढवायची आहे. चेतना वाढवण्याचं युग आहे. चेतनेची क्रांती सुरू झाली आहे मनुष्याची. मनुष्याचा महामानव होतोय. या महामानवामध्ये आपल्याला जर पुढे राहायचं असेल, तर आपण श्वासाला सारखं अवेअर राहिलं पाहिजे. ते खरं ध्यान. सकाळी उठून जे ध्यान करताय ते ध्यान नाहीये. ते ध्यानाचं सोंग आहे. मला आता कंटाळा यायला लागला त्या पहाटेच्या ध्यानाचा. ठीक आहे, पण काही आपल्या ऊर्जा बदलायला, आपला ऑरा बदलायला, आपल्याला चांगल्या गोष्टी घडायला ते महत्वाचं आहे. पण खरं ध्यान आहे ना, हे प्रत्येक क्षणी झालं पाहिजे. प्रत्येक क्षणी आपण अवेअर पाहिजे. हे स्वरविज्ञान आपल्याला शिकवतं. कारण ते श्वासासोबत राहायला शिकवतं. श्वासाची जाणीव ठेवायला शिकवतं. हा सार आहे त्याचा. श्वास निसर्गातून येतो. निसर्गाला जवळ घ्यायला शिकवतं. जेवढा निसर्ग जवळ तेवढं आपण ट्यून होत जातो. ऊर्जेला ट्यून होत जातो. नियमाला नियम पाळून काय उपयोग आहे? त्यातलं रहस्य समजलं पाहिजे. ज्ञान समजून घेतलं पाहिजे. प्युरिटी समजली पाहिजे त्या ज्ञानाची. जेवढं आपण त्या ज्ञानाला प्युरिटी समजतो, जेवढं त्या ज्ञानाला व्हॅल्यू देतो, तेवढं आयुष्यात मिळतं. गिव्ह अँड टेक असतं. आपण जर व्हॅल्यू दिली, तर ते ज्ञान आपल्याला खूप देतं. मला खूप भरभरून दिलं शिवसरोदय शास्त्राने. कारण मी त्याला तेवढी व्हॅल्यू दिली. मी त्याच्यातलं सार गूढ शिकले, जाणून घ्यायला शिकले, गूढ रहस्य. जी निसर्गाचीच रहस्य आहेत त्यात. त्यामुळे मी डिटेल शिकवते. एवढं कोणी शिकवत नाही. मग भाग 1 हा आहे. भाग 2 काय आहे? तर चक्रांबद्दल भाग 2 आहे. सप्तचक्र जे आहे ते सगळं आयुष्याचंच रहस्य आहे. ब्रह्मांडाची चक्र आहेत आणि आपली आणि ब्रह्मांडाची चक्र आपण अलाइनमेंट करतो. आणि आपल्या एवढं चक्राचं ज्ञान या भूतलावर, मी गर्व म्हणून नाही सांगत, या भूतलावर कोणी कोणाला देऊ शकणार नाही. असेल तर मला सांगा. नाही मॅडम इथे खूप जास्त ज्ञान आहे. आपण 4th डायमेन्शनल चक्र, 5th डायमेन्शनल चक्र जे अजून आलंच नाहीये कुठंच मार्केटमध्ये. ते सगळं जाणून घेतलं नाही आपण. त्याचे ध्यान प्रकारही केले. आपला बेसिक 7 चक्राचा जो कोर्स आहे तो अतिशय पॉवरफुल चक्र ध्यान आहे. त्याने रिझल्ट्स येतात. एवढं रिझल्ट ओरिएंटेड तर मला नाही वाटत कुठं असेल म्हणून. कारण का? कारण ही ऊर्जा करून घेते. त्यात माझं असं काही नाहीये. ऊर्जाच करून घेते. ऊर्जा भरभरून करून घेते. माझं एक माध्यम आहे. तुमचा जो ग्रुप एनर्जी, पुन्हा ग्रुप एनर्जी, जे काही ग्रुप एनर्जीला जोडलेत, त्यांच्या भाग्यामुळे तसं क्रिएशन होतं. त्यांच्या भाग्यामुळे तसे प्रोग्राम आखले जातात. हे लक्षात घ्या. एकट्या कोणाचं काही नाहीये, ग्रुपचं आहे. मग यामध्ये एक माध्यम म्हणून जे काही चाललेलं आहे, ते अतिउत्कृष्ट चाललेलं आहे. मग भाग 2 चक्राध्यान, शक्तिशाली चक्राध्यान हे तर सगळं करून झालं. पण त्याचं जे गूढ आहे, त्याचे जे काही थोडेसे श्लोक आहेत, त्याच्याही एक्सटेंडेड नॉलेज आपण भाग 2 मध्ये करतो. का करतो आपण? आपण शिवसर्वोदयाला एवढं का महत्व मानलंय? का एवढं नंबर 1 प्रायोरिटी दिलीये शिवसर्वोदय शास्त्राला? का तर याच्यामध्ये असं काहीच नाहीये, की जे ब्रह्मांडात आहे. असं ज्ञानच नाहीये, की जे या शास्त्रात नाही. याच्या पलीकडे काहीच नाहीये. म्हणून याला नंबर 1 ठेवलेलं आहे. मग भाग 2 हा चक्राचं सगळं आहे. मग भाग 3 जर बघितलं तर आपण म्हणजे दशनाड्या आणि 5 प्राण, उपपाच प्राण हे सुद्धा योगाचं सगळं रहस्य आपण घेतो भाग 3 मध्ये. मग का घेतो? का तर योगशास्त्राचा जो गूढ आहे तो सुद्धा यातच आहे शिवसर्वोदय शास्त्रात. सांगितलं ना याच्यात काही नाही असं नाहीच आहे. यांच्यात अंक विज्ञान आहे, न्यूमरॉलॉजी म्हणून तर नंबर घालायचेत आपण. नंबर न घालता बसणं म्हणजे तुम्ही एनर्जी कमी ठेवणं तुमची असं असतं.
चंद्रशेखर रानडे सर तुम्ही नंबर घाला. चिन्मय खेडकर, ललिता पाटील, मनीषा यादव नंबर घाला. त्यामुळं तुमची ग्रुप एनर्जी तुम्ही कमी करता. स्नेहल भोसले मॅडम नंबर घाला. हे जे इथे आहे त्याला शास्त्र आहे, सायन्स आहे. तुम्ही ज्याला नंबर घालता त्याला तुमची स्पंदन ऊर्जा वाढवून इथे बसता. ग्रुप ऊर्जा तुम्ही वाढवता. तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होतो नंबर घालून बसलं की. नंबर घालून न बसता म्हणजे तुम्ही काय नुसतेच नावाने बसलाय. तुम्हाला नंबर कशासाठी दिलाय? तुम्ही तो फॉर्म भरताना तुम्ही कशासाठी जोडला? तुमचे काय आहेत संकल्प ते लिहिलेलं आहे. मी नावं घेतली त्यांनी ऐकलं का? चिन्मय, चंद्रशेखर, ललिता, मनीषा, सुनील तिवाटने तुम्ही 0 नंबर घातलाय. ठीक आहे. झिरो तरी घाला. तुम्हाला नंबर नसतील मिळाले 0 घाला. असा नंबर घालू नका. इथे नंबर घालून बसा. तुम्ही चॅट बॉक्सवर नंबर नसतो घालायचा, इथे घालायचा असतो. आता तो कोणाला येत नसेल तर सांगते मी कसं करायचं. आता तुम्ही असं मोबाईलवर बसला ना, टिक करा मोबाईलला. टिक करा. तिथे असं नावं येतातच लगेच पार्टिसिपंटची नाव. पहिलंच नाव तुमचं असतं. त्या पहिल्या नावाला टिक करा. रिनेम असतं तिथे जाऊन तुमचा नंबर टाका. हे झालं टेम्पररी. पण कायमचं तुम्हाला नंबर बदलायचा तर Zoom.us वर जायचं. Zoom.us वर जायचं किंवा कोणाकडनं तरी करून घ्यायचं. आणि Zoom.us वर जाऊन तुमचं प्रोफाईल मध्ये जायचं. प्रोफाईल मध्ये गेल्यावर तुमचं डिस्प्ले नावामध्ये नंबर घाला आणि नाव घाला. हे करून घ्यायचं असतं कोणाकडनं तरी. तर हे करा. तर मी सांगत होते संकल्प ज्ञानाबद्दलचे संकल्प लिहा. का शिकायचे ज्ञान? काय मिळवायचे आयुष्यात? प्रापंचिक काही मिळवायचे, शारीरिक काही मिळवायचे, आध्यात्मिक काही मिळवायचे, कार्मिक काही मिळवायचे, हे सगळं लिहा तिथे. वर्तमान काळात छोटी छोटी वाक्य करून याला संकल्प म्हणतात. मग हे संकल्प शास्त्रशुद्ध निसर्गाच्या पावर घेऊन कसं करायचं हे या शास्त्रात तुम्ही शिकणार आहात. मग येतानाच करून या. दुसरं म्हणजे पिरॅमिडला येण्याचे संकल्प लिहा. आता पिरॅमिडचे काय संकल्प असावे? पिरॅमिड हे उच्च ऊर्जा केंद्र आहे. मग आईन्स्टाईननी काय म्हटले? एनर्जी इज एव्हरीथिंग. आपली एनर्जी जेवढी तेवढेच माणसं आपल्याला तशीच माणसं, तशाच इव्हेंट्स, तशाच वस्तू, तशाच घटना, तसंच आपलं राहणीमान, तसाच पैसा, ऊर्जा एवढाच पैसा येतो. सप्तचक्रांच्या ऊर्जा किती आहेत तेवढाच पैसा मिळणार. सप्तचक्राच्या जेवढ्या ऊर्जेत तेवढाच नावलौकिक प्रसिद्धी मिळणार. सगळं सुख या सप्तचक्रांवर, सगळं सुख, सगळं काही सप्तचक्रांवर असतं. मग या ऊर्जांवर असतं. मग पिरॅमिड काय आहे? पिरॅमिड इथे तुम्ही ध्यान जर करत असाल, त्याच्या आधी ओंकार ध्यानाला जोडून घ्या मार्च महिन्यात. काय आहे ओंकार साधना? त्याला जोडा. पहाटेचं ध्यान 8 मार्च पर्यंत आहे फक्त. उठा 4:30ला. ध्यान म्हणजे काही शिकून घ्या. आणि हे जर केलं तिथे येण्यापूर्वी ध्यान बिन आणि मग तिथे ध्यान केलं तर तुम्हाला पिरॅमिड तुम्हाला दीक्षा देतो पिरॅमिड. पिरॅमिड दीक्षेचं काम करतो. केव्हा? जर तुम्हाला ध्यान तिथलं पिरॅमिडमध्ये ध्यान व्यवस्थित केलं तर. मग एक दीक्षा घडते. पिरॅमिड तुमच्यावर शक्तिपात करतो. मग हा शक्तिपात घडण्यासाठी तुम्ही आधी ध्यान तर शिकलं पाहिजे. म्हणून ओंकार साधना करा 7 मार्च पर्यंत. नाही तर पहाटेचं ध्यान ठेवले मुद्दाम 8 मार्च पर्यंत त्यासाठी. श्रद्धा मॅडम घेत आहेत. ते उठा पहाटे 4:30ला अलार्म लावा. निश्चय बांधा की मी हे 4 दिवस उठणार म्हणजे उठणारच. आणि मग काय मॅजिक आयुष्यात होतंय बघा. एकदा का पहाटेचं ध्यानाला लागलात तुम्ही, मग हे केव्हा करू शकता ध्यान? त्याच्यासाठी ओंकार साधना ठेवली. टप्पे, टप्पे, टप्पे. ओंकार साधना केली की कळतं काय फायदे आहेत. एक बैठक तयार होते. आणि मग पहाटे उठण्याचा निश्चय बांधला जातो. मग पहाटेचं ध्यान करू शकता. आणि मग 4 दिवस पहाटेचं ध्यान तुम्ही जर केलं निश्चय बांधून अलार्म लावून उठलात, की सगळं आयुष्य बदलू शकतं.
का तर पहाटेचं ध्यान एवढं पॉवरफुल आहे की दिवसभर कामं सुंदर होतात तुमची. दिवसभर ऊर्जा छान राहते. आणि एकदा का ध्यानाला जोडला की नवीन युगाच्या नवीन तुम्ही विकासाला लागलाच समजा. आता युगाचं क्रांती घडतीये, की जी क्रांती घडतीये मानवाची, त्याच क्रांतीला तुमची सुरुवात होते पहाटेच्या ध्यानाने. आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला मिळत आहे. सूर्य बदबदून प्रेम देतोय. पण ते प्रेम घेण्याची पात्रता केव्हा निर्माण होणार आहे? ज्यावेळेला ध्यान करणार आहात त्याच वेळेला ती घेण्याची पात्रता तयार होणार आहे. जोवर ध्यान करत नाही, तोवर हे प्रेम ग्रहण करता येत नाही. ध्यानातूनच ऊर्जा उच्च लगेच गाठल्या जातात. पिरॅमिड हे एक टूल आहे. पिरॅमिड हे मेडिटेशन सेंटर आहे, उच्च ऊर्जा केंद्र आहे. त्या उच्च ऊर्जांना, डिव्हाइन ऊर्जा, दैवी ऊर्जांना कनेक्ट व्हायचं असेल, तर ध्यान केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून पिरॅमिडला येतानाचे सुद्धा संकल्प लिहा. मग ते काय संकल्प असायत पिरॅमिडचे? की बाबा पिरॅमिडमध्ये येऊन तुम्हाला उच्च ऊर्जा अनुभवता आली, ऊर्जा अनुभवता आली. ऊर्जेला जाणून घेता आला. ऊर्जा बदल करता येऊ लागला. पिरॅमिडचं महत्व कळलं. पिरॅमिडचा आयुष्यात उपयोग मी घडवत आहे. पिरॅमिडमय आयुष्य बनलं आहे. एकदा का त्या सुदर्शन पिरॅमिडच्या ऊर्जेला कनेक्ट झाला, तर संकल्प लिहा, सुदर्शनच्या ऊर्जेखाली सतत वावरत आहे. पिरॅमिड असा कन्सेप्ट आहे, की जो आईन्स्टाईननी म्हटले, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आईन्स्टाईननी म्हटले, एनर्जी इज एव्हरीथिंग आणि इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आणि पिरॅमिड हा असा आहे, की तुमच्याजवळ पिरॅमिडच असावा लागतो असं काही नाहीये. पिरॅमिड हा असा डिव्हाइस आहे, की तुमच्याजवळ पिरॅमिडच असावा लागतो असा काही नाही. तुम्ही हा शास्त्रशुद्ध पिरॅमिड इमॅजिन करू शकता. शास्त्रशुद्ध पिरॅमिड. तिथे सांगेल काय असतो शास्त्रशुद्ध पिरॅमिड. हा पिरॅमिड तुम्ही घ्या, संकल्प लिहा. तुम्हाला पिरॅमिड घ्यायचा असेल तर संकल्प लिहा. कॉपर पिरॅमिड आपण देतो. ₹1200 आहे. कॉपरचा आहे, प्युअर कॉपर आहे, इनॅमल कॉपर आहे. हा काळा पडत नाही बघा. हातून बघा कसा झालाय. आतमध्ये इनॅमल नाहीये, वरनं इनॅमल आहे. हा घ्यायचा असेल तर मला ग्रुपवर टाकावं लागेल. ज्यावेळेला मी फायनल ग्रुप करेल फी भरल्यानंतर, त्यावेळेला तुम्ही हा घेऊ शकता. ह्याचे असंख्य फायदे आहेत. पहिल्यांदा हे हा असं ध्यान करू शकता. आरोग्यासाठी खूप फायदे आहेत, ऊर्जेसाठी फायदे आहेत. पाण्याच्या हंड्यावर ठेवू शकता, औषधं ठेवू शकता, चार्जिंग करू शकता. तर तुम्ही संकल्प लिहा, की पिरॅमिडची ऊर्जा आयुष्यात अनुभवत आहे. सुदर्शन पिरॅमिड ऊर्जेला कायमचे कनेक्ट झालो आहे. मग इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. तो पिरॅमिड तुम्हाला सतत ऊर्जा देत राहील ना. तिथे आलंच पाहिजे ना असंही काही नाही मला म्हणायचं. पिरॅमिड इमॅजिन करा, तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. पण आधी अनुभवलं तर पाहिजे पिरॅमिड ऊर्जा काय आहे. एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पिरॅमिडचा तिथे घेता. मग तुम्ही एक मॉडेल घरात वापरू शकता. मग मॉडेल नसताना तुम्ही पिरॅमिड इमॅजिन करून वापरू शकता. ध्यानामध्ये काय गाडीवर तुम्ही बघा बघा, लर्निंगच्या ज्या गाड्या असतात त्याला पिरॅमिड ठेवलेला असतो. तो त्रिकोण म्हणजे तो पिरॅमिड असतो. त्याने ऍक्सिडेंट होत नाही. कारण पिरॅमिडमध्ये ऊर्जा चांगली राहते. मग तुम्ही तुमच्या गाडीवर एक कायमचा पिरॅमिड बांधून टाका. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. प्रवासाला निघाला डोक्यावर पिरॅमिड घाला. कायमचा घरातल्या लोकांवर पिरॅमिड बांधून टाका. इन्स्टॉल करून टाका इमॅजिनेशन मध्ये. त्याला अधून-मधून आठवण करत जा. हा कोण आहे? मी लॉक केलं नाही, झालंच आहे आता नाही झालं. तर मग हे पिरॅमिडचे संकल्प लिहा. आता पिरॅमिड हा उच्च ऊर्जा केंद्र आहे. मग येताना काय काय आणायचं तिथे? चार्जिंग. सगळ्या गोष्टींना ऊर्जा तुम्ही देऊ शकता. मग चार्जिंग काय काय करतो आपण? क्रिस्टल चार्ज करतो. आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक क्रीम्स असेल ते घेऊन या. तुमचे क्रिस्टल्स क्रिस्टल्स किंवा पेंडुलम आणा.
पेंडुलम म्हणजे एक चावीला साधी दोरी बांधायची. तो पेंडुलम आणा तुम्ही. ते मला ऊर्जा कळते. पिरामिडमध्ये बसल्यावर अर्ध्या तासात ऊर्जा किती वाढली कळते. मग एक टोकदार दोरी असते, त्याला असं एक सुतळी बांधा. एक किल्ली असते टोकदार, त्याला सुतळी बांधून आणा. ते सगळं शिकवता येईल तुम्हाला. मस्त निसर्ग आहे, आंबराई आहे, कैऱ्या लागल्यात सुंदर, आता मोहर छान आलाय, मोहरचा सुगंध आहे. एक दैवी ऊर्जा तुम्हाला तिथे अनुभवायला मिळेल. आणि त्याची संकल्प लिहा तुम्ही. पिरॅमिड हवा असेल तर संकल्प लिहा. जे जुने साधक आहेत पुस्तकाचे संकल्प लिहा. पुस्तकं घेऊन जा. पुस्तकं नेलेली घेऊ आणा. जुनं कोणी नाहीये बहुतेक, माधुरी मॅडम आहेत फक्त. तर लायब्ररी आहे तिथे, आध्यात्मिक लायब्ररी. आता सुदर्शन पिरॅमिडची जी मेंबरशिप होती त्यांना मी पुस्तकं द्यायची. आता मला मेंबरशिप आपण वेबसाईट गेलीये, त्यामुळे मेंबरशिप फी मला एक्स्ट्रा घेऊन पुस्तकं द्यावी लागतील. ज्यांनी पुस्तकं दिली नाहीत त्यांनी पोस्टाने पाठवून द्या. तुम्ही जर शिबिराला येणार नसाल, 21-22 मार्चला शिवसरोदय साधकांचं गेट टुगेदर आहे. त्याला तुम्ही येणार नसाल तर कृपया पुस्तकं पाठवून द्या. कृपया पुस्तकाचे कार्यक्रम घ्या. शकुंतला मॅडमनी कसं घेतला, आता अनुजा मॅडम कसं घेतायत, तसं एक अ, कार्यक्रम सांगा, लॉन्च करा. त्यानिमित्ताने पुस्तक वाचून होईल, झालेलं नसेल तर. आपोआप होईल वाचून. तर असं करा. आणि पुस्तकं कोणी येणार असेल जवळपासचं त्यांच्याबरोबर पाठवा. साताऱ्याचे बघा लोकं, साताऱ्याची टीम येणार आहे, तर सातारकरांनी पुस्तकं पाठवा त्यांच्याजवळ येणाऱ्यांजवळ. त्यांच्या घरापुरतं तेवढं नेऊन द्या आणि माझी पुस्तकं परत पाठवा. जे नवीन साधक येणार आहेत त्यांच्यासाठी मी विचार करते काय करावं मेंबरशिप. कारण मेंबरशिप फी घेऊनच मला पुस्तकं द्यावी लागतील ना. तर पुस्तकं घेऊन जा, 2-3 पुस्तकं. त्याचं वाचन करा, अध्ययन करा, तो संकल्प लिहा. अजून संकल्प येता जातानाच काही इकडं जायचंय, तिकडं जायचंय हे करू नका. केवळ पिरॅमिडच केलं, फक्त तेवढंच करा. अगदी कोणाच्या घरात उतरायचंय किंवा अगदी काही नाईलाज आहे तर जा, नाही तर काही जाऊ येऊ नका. म्हणजे घरी आपण जसं तीर्थयात्रेला गेल्यावर घरी ऊर्जा नेतो तशी घरी न्या. एक तुम्ही उतरला असाल तर ठीक आहे, पण शक्यतो मी सांगत असते येता जाताना काही कुठं प्लॅन करू नका. कारण आपण जर दुय्यम महत्व दिलं तर तो दुय्यमच महत्व आपल्याला देणार. तर या गोष्टी मला सगळ्या सांगायच्या होत्या. आता तुमच्या काही शंका आहेत, तुम्हाला काही विचारायचं असेल, काही पण 8 मार्चच्या कार्यक्रमाबद्दलच नाही, तर इतरही काही विचारायचं असेल तर विचारा. आता 21 मार्च आपला 21 दिवसाचा जो कोर्स आहे, तो मात्र मी मार्च एंड म्हणत होते. पण मला काही परीक्षा मार्च एंडला होतात कळलं. त्यामुळे मग एप्रिलमध्ये ढकलावा. हे फर्स्ट वीक ऑफ एप्रिल असं वाटतंय. तो कोर्स कोणीही नवीन साधकांनी चुकवू नका. तो मात्र मी खास तुमच्यासाठी घेते. मला काही घ्यायची मनातनं इच्छा नाहीये. पण ते ज्ञान दिलं पाहिजे. कारण खूप अडी-अडचणीत पडलेले असतात लोकं. त्यांच्यासाठी ते खरंच जीवन बदलण्याचा तो कोर्स आहे. तर त्यामुळं जेवढे लोकं पैसे जेवढे लोकं जॉइन करा, तो ग्रुप तर आधी जॉइन करा. अशीच मीटिंग घेऊनच आणि मग आता उद्यापासून मी जसं 8 मार्चच्या कार्यक्रमाला घेणार नाहीये उद्यापासून कोणाला, तसंच 21 दिवसाची मीटिंग झाली, की मी त्यानंतर कोणाला घेणार नाही. चांगले जे कोर्स आहेत त्याला नेहमी लक्षात ठेवा. लवकर निर्णय घ्यायचा. कोणी फाशी देत नाही, आलं नाही तर तुम्हाला काही अडचण आली तर फाशी देत नाही. पण आधीच विचार करायचा जमेल की नाही, होईल की नाही, अडचण होईल की नाही, गावाला जावं लागेल का? असलं बंद करा सगळं. हे असं आयुष्य नका जगू तो. बंद करा तसलं आयुष्य जगणं. आपल्याला जे हवंय तो डिसिजन घेऊन मोकळं व्हायचं. त्यावेळेला 11th अवरपर्यंत बघता येतं काय होईल त्यावेळेला. पैसे भरताना विचार करू शकता. पैसे भरायच्या आधी कसला विचार करता? पटकन त्या ग्रुपला जॉइन होऊन जा 21 दिवसाची. आणि आता तुम्ही जे कोणी येणार आहेत किंवा येऊ शकत नाही, त्यांना मात्र आवर्जून आठवून लोकं असे बघा, पीडित लोकं आहेत, यांना विवंचना आहेत, यांना प्रॉब्लेम आहे. त्यांना जागं करा आजच. 8 मार्चच्या कोर्सला यायचं. काही अडचण नाही. येणारे सगळ्या दुनियेच्या कुठल्याही कोपऱ्यावरून आलेले आहेत.
मी लांब आहे, मी मुंबईला आहे, मी ठाण्यात आहे, मी जळगावला आहे, मी कशी येऊ, असल्या काही अडचणी. मी म्हंटल ना, आयुष्य बदलायचं असेल तर फक्त निश्चय करण्यास शिका. हे शास्त्र हेच शिकवतं तुम्हाला. आणि हेच तर महत्वाचं आहे, की ठरवलं की कसं आपोआप होतं. एखाद्या वाऱ्याच्या याच्यावर राईड झाल्यासारखं आयुष्य जायला लागतं. तिथे तुम्हाला बिलीव्ह होणार नाही. अनुभव आहेत, रेकॉर्डिंग आहेत. मला वेळ नसतो पोस्ट करायला. पेट्रोल गाडीत नसताना आलेले. दहाव्यावर पैसे द्यायचे नाहीयेत. टोल नाक्याला पैसे द्यायचे. फोर व्हीलर काढली ना आल्या. सगळ्यात आधी येऊन पोहोचल्या. असले विचार नसतात करायचे. मला टोल नाक्याला पैसे नाहीयेत. मला पेट्रोलला पैसे नाही. हे ब्रेनचं वर्क झालं. तुम्ही विचार केला तर तो प्रॉब्लेम आलाच तुमच्या आयुष्यात. मी तर कित्येक वेळा माझी होंडा सिटी विदाउट पेट्रोल चालवली, बिलीव्ह मी. तुम्हाला असं वाटेल की रेडवर असल्या खाली गेल्यावर पेट्रोल असतंच खूप. असं काही नाही. आपली ऊर्जा आहे ना, बिनधास्तपणा पाहिजे. एकदा का निगेटिव्ह विचार आला तर मग मात्र सक्सेस होत नाही. खूप आयुष्यात या गोष्टी मी प्रॅक्टिकली अनुभवलेल्या आहे. मग ज्यावेळेला माझ्याही मनात शंका येते त्यावेळेला नाही उपयोगात येत. ग्रुप असेल तर नाही उपयोगात येत. कारण त्यावेळेला ग्रुपची एनर्जी महत्वाची असते. ग्रुपचं नशीब महत्वाचं असतं. पण आपलं स्वतःला इंडिव्हिज्युअली करायचं तर हे वर्क होतच. 97% सक्सेस रेट आहे आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र भाग 1 चे जे टेक्निक्स आहेत ते. आणि यातलं संकल्प पेरणी हे पण खूप सक्सेसफुल आहे. तुम्हाला आज ना उद्या ते आयुष्यात घडतंच घडतं. भलं आता घडत नसतं, पण निसर्ग तुमच्यासाठी अरेंजमेंट करत असतं. तर या किमया तुम्ही शिका. आता माझे जे अनुभवाचे व्हिडिओ होते, इतर ठिकाणी झालेले कार्यक्रम, ते पण YouTubeवरनं ते व्हिडिओ नाहीयेत. त्यांच्या YouTubeलाच काही प्रॉब्लेम आले. ते सुद्धा मी पोस्ट करू शकत नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग असेल तर ते केले पाहिजेत असं वाटतंय मला आता. हां, आता शंका विचारा तुमच्या काही आहेत. तुम्हाला करायचं आहे, हे लिहायचं नाही. इथून पुढे मी सांगते. सगळं काही विहंगम कम्युनिटी ग्रुपवर असतं. मला करायचं आहे हे मंगल मॅडमना सांगायचं नसतं. सगळं विहंगम कम्युनिटीवर असतं. पैसे भरण्याचा कोर्स असेल तर फी भरून स्क्रीनशॉट टाकायचं असतं. आता हे शास्त्र 8 मार्चचा ग्रुपची जॉइनिंग लिंक सारखी पडते आता स्टेटसवर सुद्धा आहे. ते स्टेटस बघणारे सुद्धा म्हणतात मला करायचंय. अरे लिंक दिली आहे ना तिथे जॉइनिंग लिंक. फर्स्ट टाइम अशी पद्धत सुरू केली आहे. पैसे भरायच्या यायला सुद्धा जॉईन करून ठेवा ग्रुप. कारण हे अडचणी असतात ना, मला यायला प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम. तिथे ग्रुपला तर जॉईन व्हा. ग्रुप जॉइनिंग लिंक 8 मार्चच्या ह्याची स्टेटसवर आहे. विहंगम कम्युनिटीवर आहे. जॉईन करून ठेवा ग्रुप 21 दिवसाचा सुद्धा. 21 दिवसाच्या कोर्सची सुद्धा जॉइनिंग लिंक विहंगम कम्युनिटीवर आहे. जे पेड कोर्सेस असतात, ओंकार साधना आहे, आता योगासन आहे, प्राणायाम आहे, 10 ते 14 मार्च हस्तमुद्रा आहे. हस्तमुद्राचे सुद्धा आता 2 मेसेज आले. मला करायचं. मला करायचं याला काय अर्थ आहे? भरा ना फी तिथे. फी कोणाला चुकली का ते निलिमा त्यांनी तर पहिल्यांदा फी भरली माझी जावासून सखी. तिला तर फार कधी भरू पैसे जवळचे लोक कारण त्यांना माहितीये ना शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले आहेत का निलीमध्ये पहिल्यांदा जॉईन झाल्या योगाला ओंकाराला भरा पैसे भरून मोकळे होतात भाषेलेले म्हणून सुद्धा पैसे भरून मोकळे होतात इंदूरचे लोक मला करायचं म्हणतात काय मला कळत नाही असं का करता भरा पैसे पैसे भरून करा काय हरकत नाही पैसे तर काही जास्त आहेत का अगदी थोडेच असतात शिवसर्वोदय शास्त्राची फी किती आहे माहितीये का 10,000 कमीत कमी फी कशाला भरली शिवस्वराज्याची नाही भरायची फी प्रीती मॅडम तुम्हीच भरली का फी सांगितल्याशिवाय भरायची नाही भरली असेल तर ठीक काय सांगत होते मी 10,000 फी कमीत कमी आहे मुद्राची भरली ठीक आहे मुद्राची भरा मग ग्रुपला जॉईन करा मी उदाहरण देते हो तुम्हाला तुम्ही आता तुम्हाला काय करायचंय म्हणताय करायचंय म्हणू नका ना तुम्ही जॉईन होऊन जा ना ग्रुपला 10,000 कमीत कमी फी आहे 25,000 फी आहे एका दिवसाची शिवसर्वोदय शास्त्राची बिलीव्ह मी इथे 1,500 रुपयात तुम्हाला काय काय मिळतं नाश्ता मिळतो जेवण मिळतं नोट्स मिळतात आणि ज्ञान तर असं कुठंच मिळत नाही प्रॅक्टिकल सगळं शिकवलं जातं ते कुठं मिळत नाही अजून काय पाहिजे 1,500 रुपयात आणि परत फॉलोअप असं नाही की शिकला की सुटला असं नाही कंटिन्युटी आहे सारखी लोक मला वेडे समजतात
बाई शिकल्यानंतर सुद्धा सारखी शिकवत बसते, काहीला पडलेलं असतं. कारण शिकवणं हा उद्देश नाहीये ना. जीवन बदलणं हा उद्देश आहे. जीवनात अवलंबणं, भलं अनुभव येऊ देत नको येऊ देत. आपण उपयोग करत राहणं हा उद्देश आपला पाहिजे. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बास. तर इथे 1500 रुपयात हे आहे. का बरं असं? का तर पैसे हा उद्देश नाहीये. ते पैसे सुद्धा अशासाठी ठेवलेत का तर ज्ञान महान आहे. फुकट शिकून बघितलं आपल्यावर येतं ते. त्यामुळं पैसे ते ठेवलेले आहेत. तर आता काही शंका असतील तर विचारा तुम्हाला कुठल्याही काही शंका असेल. कोर्स करायचा इथून पुढं मंगल मॅडमना म्हणायचं नाही. विहंगम कम्युनिटी ग्रुप उघडायचा. एक 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. सारखं चालू असतं, सारखं चालू असतं. तिथे सगळं असतं. लिंक असतात, माहिती असते, पत्रकावर लिहिलेलं असतं, फी आहे, स्कॅन कोड आहे, नंबर आहे, सगळं काही असतं. मग आपल्याला वाचता येतंय, ते करून मोकळं व्हायचं. आता 21 दिवसाची फी कोणी भरायची विचार असतो. भरू नका. 21 दिवसाची फीची काहीच घाई नाही. फीपेक्षा मीटिंग अटेंड करण्याचं मात्र महत्व आहे. एकदा मीटिंग झाली, की मग मी पैसे भरा म्हणते. कारण येताना कोर्स करताना निश्चलतेने करावा असा विचार असतो. डगमगत्या ह्याच्यात नको, चलबिचलमध्ये नको. हे ज्ञान असं नाही. 21 दिवसाचं महत्त्वाचे कोर्सेस मीटिंग घेऊनच होतात. एकदा का मीटिंग झाली, की कोणाला फारसं मिळत नसतं. प्रवेश मिळत नसतो. कारण मी पण निसर्गाला एक संकल्प सोडत असते. आता मी आज वही काढून ठेवली माझी संकल्पाची. 4 तारखेला प्रतिपदा आहे. हे बघा. तर 4 तारखेला प्रतिपदेचं मी सुरू करणार आहे आज लिस्ट. आजची मीटिंगची लिहिली. त्यात मला आज संकल्प पेरायचे ते 8 मार्चच्या कोर्सचे. म्हणून तुम्ही आज मीटिंग अटेंड करा. एकदा का मीटिंग झाल्यावर तुम्ही आलात, की मग माझे संकल्प तुम्हाला लागू होत नाहीत लक्षात घ्या. मग बघा 28 फेब्रुवारीचं. मग आता हे 8 मार्चचं संकल्प मी लिहिणार आहे. 21 दिवसाच्या कोर्सचे मी संकल्प लिहिणार आहे. संकल्प म्हणजे की काय पिरियड असावा तो मी प्लॅन करेल. मुद्रा, हस्तमुद्राचा मला करायचा आहे संकल्प. कारण भाग 3 हस्तमुद्रा जो कोर्स होणार आहे, संयुक्त मुद्रांचा, तिथे हा झाल्याशिवाय नाही प्रवेश तुम्हाला. आणि हा खास पुन्हा लॉन्च केलाय. होऊन गेलेला आहे हा. त्या जुन्या साधकांनी सांगितलं, की नाही परत नवीन साधकांनी म्हटलंय करा आमच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लॉन्च केलाय नवीन साधकांसाठी. एकदा राउंड होऊन घेतलाय. म्हणून मुद्रांचा कोर्स करून घ्या. आयुष्यात हस्तमुद्रा आता जास्त जास्त ऊर्जा आहे ना ऊर्जा, ऊर्जा बदलत चालली आहे. हे ऊर्जा गोळ्या औषधांना काही उपयोग करणार नाही. कचरा होणार आहे ते गोळ्या औषधं, डॉक्टर, मेडिकल सगळं. मेडिकल सायन्स सगळं बदलतंय. आपलं काय आहे ना तेच सगळं आपल्याला अनुभवता येणार आहे आता. हे आपले हात आहेत आपले. जे काही विहंगम देतं तुम्हाला ते स्वतः आणि स्वतः जे काही करू शकतं तेवढंच विहंगम देतं. जे दुसऱ्यावर अवलंबून आहे ते विहंगम देत नाही. थोडंफार देतं सपोर्टिंग. जसं पिरॅमिड सपोर्टिंग आहे. क्रिस्टल, पिरॅमिड, पेंडुलम सपोर्टिंग आहे. स्वतः आधी आपण ऊर्जा शिकवतो. आपली फिलॉसॉफी अशी आहे, की ईश्वर हा इथे आहे. या ईश्वराला खुलवायचंय आपल्याला. यातलं ईश्वरातली पॉवर आपल्याला जागृत करायची. जोपर्यंत आपण ईश्वर तो म्हणतो, तो मला बरं करेल, तो मला पैसे देईल, तोवर काही होत नाही. पैसे आपलेच आपल्यावर अवलंबून असतात. म्हटलं तर अबंडन्स, म्हटलं तर करोडपती. लक्षात घ्या. मी काही गोष्टी बोलू शकत नाही. पण जर बोलायला सुरुवात केली ना, की तुम्हाला कळेल मी काय-काय मिळवलंय. वाटेल तेवढं मिळवू शकतो आपण. वाटेल तेवढं लक्षात घ्या. अबंडन्स अनलिमिटेड. स्काय इज द लिमिट. तिथे तुम्हाला विचार करावाच लागत नाही. अमर्यादित विचार करावा लागतो. आणि एवढं बळ या संकल्पात आहे शिवसर्वोदय शास्त्र विज्ञान जे आहे त्याच्या संकल्पात एवढं बळ आहे प्रतिपदा केल्या तर. नको त्या गोष्टी सुद्धा आयुष्यात येऊन टपकणार केव्हाही. आणि मग लक्षात येणार, "अरेच्चा! हे कसं काय झालं? अरेच्चा! आपण कधीतरी संकल्प केला होता, प्रतिपदा पाळली होती." एवढं मॅजिक आहे. तर हे हस्तमुद्रा करा. 10 ते 14 ची फी आजच भरा. निश्चलता शिका, निश्चलता. मला हस्तमुद्रा करायचं.
भले तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ना, तुमची फी परत मिळते, लक्षात घ्या. तुमची वाया नाही जात, भले 100 रुपये असले तरी. काय प्रॉब्लेम येणार आहे, पहाटे ठेवलाय मुद्दाम. वेळच अशी ठेवतो की जगात कुठेही प्रॉब्लेमच येणार नाही. प्रॉब्लेम एकच असू शकतो, मनाचा अडथळा. मला उठायचं नाही बस. दुनियाभरात आणि नेटवर्क ना हा तुमचा प्रॉब्लेम असतो. नेटवर्क सुद्धा काही करू शकत नाही. तुम्ही जर चंग बांधला, मला हे शिकायचंच आहे म्हटलं तर नेटवर्कही येतो, दबदबून येतो. मॅजिक घडवतो. पेट्रोल असताना गाडी चालते तर नेटवर्कची काय गोष्ट केली तुम्ही? आपल्या ऊर्जा अशा असतात. आपली ऊर्जा जर योग्य नसेल तर नेटवर्क प्रॉब्लेम येतो. डिव्हाइस प्रॉब्लेम येतो. आपलं म्हणजे आपलं लक्षात घ्या, घरातल्या सगळ्यांचंच ना. घरातला एखादा निगेटिव्ह असेल तोही आपल्याला कारणीभूत घडतो. म्हणून आपल्या ऊर्जा बदलल्या की तो घरातला माणूसही बदलायला लागतो. तर हस्तमुद्रा 3 पटकन फी भरून घ्या. 291 रुपये फी, नाही तर पुढचा मुद्रा येणार नाही. आणि मुद्रा काय आहे तर हाताच्या मुद्रा करायच्या. जसं आता ही पृथ्वी मुद्रा. मिनिटाच्या आत पोट साफ होतं. मी अनुभव घेते. तुम्ही घेत असाल मला नाही माहिती. मिनिटाच्या आत. ही जी काय पृथ्वी नाही, हे सूर्यमुद्रा आहे. पृथ्वी मुद्रा अशी एनर्जी मिळवणार आहे. मग तुम्हाला मी काल सांगितली होती ती अशी क्षेपण मुद्रा सांगितली. ते बोट खाली करायचे. असं पण सांगितलंय, पण असंही सांगितलं. मग या मुद्रांनी आता बघा, श्रद्धा मॅडम सर्दी-बिर्दी झाली होती, काय-काय झालं होतं. म्हटलं मुद्रा करा ना. मग मुद्रा केली, शिवसर्वोदय शास्त्र पाळलं, झाल्या बऱ्या. मग कोऑर्डिनेटर ग्रुपवर अनुभव टाकला. म्हटलं अहो मुद्रा ग्रुपवर अनुभव टाका. एक लक्षात घ्या, जुन्या लोकांना सुद्धा आज बोलवलंय. रहस्य आहे, रहस्य. आपण जे म्हणतो ना सामूहिक चेतना पेरणी, सामूहिक चेतना पेरणी, ती हीच. श्रद्धा मॅडमनी केलं. श्रद्धा मॅडमनी ग्रुपवर टाकलं, की मी मुद्रा करून बरी झाले. मी शिवसर्वोदयचा श्वास नियम बदलला. माझी सर्दी गायब. हे ज्यावेळेला श्रद्धा मॅडम ग्रुपवर टाकतात, त्यावेळेला त्या आहुती देतात. त्या सामूहिक चेतना पेरणीचा जो यज्ञ सुरू झालाय ब्रह्मांडात, त्या यज्ञात आहुती देतात. ते एवढं सोपं नाहीये एक मेसेज ग्रुपवर पोस्ट करणं. असंख्य गोल्डन कामगिरी करतो तुमचा एक मेसेज म्हणजे. का तर ती व्हायब्रेशन्स आहेत. त्या मेसेजमध्ये एनर्जी आहे, व्हायब्रेशन आहे. यज्ञ कुंडात श्रद्धा मॅडम टाकतायत. हस्तमुद्रेचा अनुभव आलाय. स्वरविज्ञानाच्या नियमाचा अनुभव आलाय. जे ऊर्जेच्या, पृथ्वीच्या ऊर्जेला हे हवंय. तिला सगळं किल करून टाकायचंय हे काय चाललंय ते. जे डॉक्टर लोक कसाही झालेत, उकळतात पैसे, हे सगळं किल करायचंय. त्यामध्ये आहुती पडते. मुद्रेनी फायदा, श्वासानी फायदा. जे आपण स्वयंभू आहे, हे आपले हात आहेत. म्हणून मग काही रोग झाला तर म्हणायचं नाही मग मुद्रा करा. इतक्या लवकर लवकर मुद्रा जिथे तिथे फायदा देणार आहेत का? केव्हा देणार? आपण आधी सामूहिक चेतना पेरून 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 आपण ऊर्जा तेवत ठेवली, स्ट्रॉंग केली. निदान आपल्या ग्रुपला पहिल्यांदा फायदे येणार आहे. मग जगाला येतील. मग हे काम काय मंगलताईंचं एकटीच आहे का? हे सगळ्यांचं आहे. अनुभव पाळायचा, नियम पाळायचा, मुद्रा करायच्या, श्वास बदलायच्या, रिझल्ट, रिझल्ट, रिझल्ट ग्रुपवर टाकायचं. ध्यासाने पेटलं पाहिजे तुम्ही. तिथे यज्ञच करायला लागतो का? भटजीलाच बोलावं लागतं का? तो यज्ञ महत्वाचा का हा यज्ञ महत्वाचा? तिथे नियम नाही सांगायचा आहे. तिथे नियम फक्त म्हणायचा आहे. बाबा श्वास बदलला, बरी झाले. मुद्रा केली, बरी झाली. फार तर मुद्रेचं नाव घ्या, कशी केली सांगू नका. तिथे चुका होतात. चुकीचं टाकू नका. त्या यज्ञात चुकीचं टाकू नका होती. तर इतकं जुन्या लोकांनी हे समजून घ्या. हे जे सामूहिक चेतना आपण ध्यानाच्या शेवटी पेरतो, तेच काम अनुभवानी होतं. त्यामुळे 10 लोकांना अनुभव येणार आहेत मुद्रा केल्या तर. तसे येणार नाहीत अनुभव. ह्याला पेरणी करावी लागते, मंत्र सिद्ध करायला लागतात. म्हणून आता ग्रह नाही बघा. 2 तारखेला होळी आहे. होळीला सुद्धा कार्यक्रम ठेवायचा, कारण होळीची रात्र महाशिवरात्री सारखीच रात्र आहे. महाशिवरात्रीला शिवसाधकांचं जे झालं, तेच होळीच्या रात्री होणार आहे. पुन्हा एकदा होळीचे संकल्प लिहा. होळीची रात्र ही वर्षभरातल्या 4 महारात्रींपैकी एक आहे.
त्यामुळे तिथे आहुती द्यायचीच आहे. होळी खरी होळी करायची. जे आता बडबडते ना, यज्ञकुंड हे ते, तर होळी 2 मार्च. 3 मार्चला चंद्रग्रहण. 4 मार्चला प्रतिपदा. तिन्ही दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणून तर मला आजपासून संकल्प लिहायचेच. तर म्हणून जुन्याही लोकांना बोलवलंय. लिहा, होळीचं 2 मार्चचं लिहा. रात्री ध्यान करणार आहे आपण 12 वाजता. 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, त्यामध्ये आपण करणार आहोत. प्रतिपदा पण मी म्हटलंय आता ध्यान करायचंय शिवसाधकांचं, सुरू करायचंय प्रतिपदा, पौर्णिमा, अमावस्या. तर हे लिहा. त्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलंच आहे, गेट टुगेदर आहे 21-22 मार्चला प्लॅन केलेलं. आता अभ्यास वर्ग आपण सुरू करतोय, शिवसाधकांसाठी अभ्यास वर्ग सुरू करतोय, तेही सांगितलंय. त्यामुळे आता ही शेवटची बॅच पूर्ण करून मग ते सुरू करायचं. 2 पौर्णिमा लिहिलंच आहेत मी बघा इथे. 2 पौर्णिमा, होळी, 3 मार्च चंद्रग्रहण, 4 मार्च प्रतिपदा. हे सगळं मला लिहायचेच संकल्प म्हणून मी लिहून ठेवलंय. तर आता कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. काही शंका आहेत का? काय लिहिलंय चॅट बॉक्समध्ये? ललिता पाटील मॅडम, तुम्ही येत आहे म्हणू नका. तुम्ही ग्रुपला जॉईन झालेला आहात. आणि मी तुमचं काही कोणाची काय उदाहरणं दिली ते वैयक्तिक कधी समजू नका. काहीतरी पटवण्यासाठी मला हे करायचं असतं. प्रीती मॅडम, तुम्हाला यायचंय तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. प्रतिपदा संकल्प तर शिकायचंय ना शिवसरोदय शास्त्रात. हेच तर स्वर विज्ञानामध्ये 8 मार्चला शिकवणार आहे ना, ते सायन्स शिकवणार आहे ना. त्याच्या पुढे सगळं डिटेल मीटिंग असतात या संकल्पावरच. एवढा तो नियम पॉवरफुल आहे. आपल्या श्रीपाद श्री वल्लभांनी लिहून ठेवलंय चरितामृतात, की आता जे युग सुरू आहे ते संकल्पाने तुम्हाला मिळणार आहे म्हणून. लक्षात घ्या. आपल्याला ऊर्जाच सगळी गाईड करते. हे सगळं वाचायच्या आधीच आपण करत होतो. ऊर्जा करून घेते आपल्याला. तर त्यावेळेला तुम्हाला पिरामिडमध्ये कळणारच आहे. नंतर मीटिंग असतातच याच्यावर. संकल्प मीटिंग असतातच. चला, आता कोणाच्या काय काय शंका आहेत, की कोणाला काय माहिती हवी आहे, काय अडचण आहे, काय दुसऱ्या कशाबद्दल काही विचारायचं आहे. सोमवारपासून ओंकार साधना सुरू होतीये, प्राणायाम सुरू होतोय, योग संजीवनी सुरू होतीये. त्याची फी भरून घ्या, अनुभव द्या. शनिवार रविवार आपण मनन चिंतनासाठी अनुभव का टाकायचे? आताच सांगितले, यज्ञात आहुती द्यायची. तुमचं निरीक्षण करणं ना, एनर्जी. दुसरं एक प्रिन्सिपल, तिसरं, एनर्जी गोज वेअर फोकस गोज. तुम्ही ज्या वेळेला अनुभवासाठी बघणार, अरे मॅडमने ओंकारात वेळ दिलाय, एका ओंकाराला मला आधी किती सेकंद लागायचे, मग आता किती लागले. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. तुमचा फोकस गेलाय, ओंकाराचा वेळ किती लागतोय, किती बदल झालाय, म्हणजे एनर्जी आता तिथे कार्यरत झाली. आत्ता नाही केली, नंतरच्या ह्याला संकल्प पेरा. मानसिक फायदे काय काय झाले. प्रपंचामध्ये वेळच नसतो ओंकाराने काय साध्य केलं. आज 10-12 फोन झाले नवीन साधकांना विचारण्यासाठी, काय फायदा झाला का नाही झाला. तर हे अनुभव लिखाण त्याच्यासाठी आहे. तुम्ही एक स्टॅम्प मारता, येस मानसिक फायदा झाला, मला झोप येऊ लागली, माझी कामं भरभर होऊ लागली, माझी निगेटिव्हिटी गेली, माझ्यात सकारात्मकता आली. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. तुमचा फोकस गेला, तुम्ही एका ऊर्जेला आहुती दिली, की माझी निगेटिव्हिटी कमी झाली, अजून कमी होणार आहे, अजून कमी होणार आहे, एनर्जी येणार आहे, कमी करायला एनर्जी येणार आहे. म्हणून ते लिहायचंय, मनन चिंतन करायचंय, निरीक्षण करायचं. आणि मग डीप 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 हे फरक अनुभव फायदे मुरत जातात. मुरत रूट पर्यंत गेले पाहिजे. म्हणून ते अनुभव लिहायचे. ते काही मंगलदेवीसाठी नाही अनुभव. मंगलदेवीला काय करायचंय? मंगलदेवीला काहीही करायचं नाहीये. तुमच्यासाठी ते अनुभव म्हणून चिंतन, तुमच्या ग्रुपसाठी, इतर लोकांसाठी ज्यांना झोप येत नाहीये. आज एक मॅडम म्हटले झोप नाही, माझा फरक नाही पडला. 8 दिवस झालेत त्यांना. दुसऱ्या मॅडम म्हटल्या मला झोप यायला लागली. त्या मॅडमसाठी, म्हणजे एक वैयक्तिक नाही, कसं असतं सांगते. मग अनुभव इतरांचे वाचायचे असतात. आणि ग्रुप ऊर्जा कशी काम करते. समजा तुम्ही तो वाचला आणि जर
मनन केलं त्याच्यावर, अरे यांना झोप यायला लागली, मला पण यायला हरकत नाही, मग ती तुम्हाला ऊर्जा झोप आणते. लागण असते लागण. एक आंब्याच्या टोपलीमध्ये एक आंबा नासका झाला तर सगळ्या आंब्यांना सोडवतो. तसंच एका मॅडमना फायदा झाला तर त्या मॅडम ग्रुपला फायदा देऊ शकतात झोप आणण्याचा. एवढं त्या एका मेसेजमध्ये दम असतो. ते काय फक्त नीता गुजर मॅडमचं काम नसतं झोप आणण्याचं, ओंकार घेण्याचं. प्रत्येकाची आहुती असते ग्रुपमधले. हे ग्रुप डायनॅमिक सुरू झाले. आता हेच इव्होल्युशन सुरू झालेलं आहे. पृथ्वीवर इव्होल्युशन सुरू झाले. पृथ्वी इव्होल्युट होतीये, माणूस इव्होल्युट होतोय. तो हाच एकमेकांना वाऱ्यासारखं घेऊन जाण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत आहे. आपण जेवढं एकमेकांना नेऊ तेवढी आपली पॉवर वाढणार आहे, तेवढी पॉवर वाढणार आहे, तेवढी ऊर्जा आपल्याला बदबदून येणार आहे, की तू बाई ग्रुपवर अनुभव घेते, घे अनुभव अजून. हॅलो सगळ्यांना. अजून मंगलदेनला काय ऊर्जा येते? मंगलदेनला ऊर्जा तेवढ्यासाठी येते, तुमच्यासाठी येते. तशीच तुमच्याजवळ तेव्हाच ऊर्जा येणार आहे ज्यावेळेला तुम्ही ग्रुपवर लिहित चला, लिहित चला. खोटं लिहू नका. याचा अर्थ माल मसाला लिहायचे असं नाही. खोटं लिहिलं तर फटके. खरंच लिहायचं. योग्य तेवढं होत असेल तर लिहायचं. माल मसाला नाही लावायचं. ऑनेस्टी ठेवायची या ग्रुपवर, ध्यान ग्रुप. ऑनेस्टी. झालं तर झालं, नाही तर नाही. सरळ लिहायचं, मला काय होत नाहीये. मग काही प्रॉब्लेम बघू शकतो आपण. कोणाला काही शंका आहे विचारायचंय? कोणाला मॅडम, काहीच हा बोला. संकल्प आहेत ते आम्ही करू शकतो का मग? हा 4 तारखेला प्रतिपदे दिवशी संकल्प करायचे असतात नाही ते नाही आम्ही. नाही नाही, मी आता सगळं सांगितलंय. आता मी 4 तारखेला तुम्हाला कशाला घेईल मी आमच्या मीटिंग मध्ये? झालं. शास्त्र झाल्यावर तुम्ही कनेक्ट होता. त्याच्या आधीच तुम्हाला सगळं दिलेलं आहे मी. कारण हे बघा प्रीती मॅडम, अहो झालेल्या लोकांना वेळा येत नाहीत. झालेले लोक घोळ घालतात. तिथे तुम्हाला मी कुठे सगळं शिकवत बसू? हे आहेत बघा करणारे, रिपीटला येत आहेत बघा. माधुरी मॅडम रिपीटला येत आहेत, त्यांना विचारा. लोक रिपीटला पण येतात, लोक सगळं करतात, लोक घोळ घालतात. तिथे नवीन लोकांना मी कशाला अजून सगळं सांगत बसू? तुम्ही या ना 8 मार्चला. 8 मार्च नंतर तुम्ही करा. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंच आहे काय करायचंय, कसं लिहायचंय. संकल्पावर असंख्य व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ बघा विहंगम युट्यूबवर. आपली लिस्ट आहे, टायटल लिस्ट आहे. संकल्प प्रतिपदा काढा, 30 तरी व्हिडिओ येतील तुम्हाला. तुम्हाला चालेल मॅडम. शिकवते मी सगळ्यांना, बरं का. मला ते सांगू देत. बघा मी शेअर करते. दिसतीये का स्क्रीन? काही 2 गोष्टी शिकवते. दिसतीये माझी स्क्रीन? स्क्रीन दिसतीये का? हो मॅडम, दिसते आहे. हा, सगळ्यांनी आता लक्षात ठेवा. आता बघा, हा गंमत, युट्यूबवर जायचं. कारण मी आज खूप वेळ घालवला टायटल लिस्ट करण्यासाठी. काही हे मॅडमने सीतायन घेतलं, सीतायन टायटल मध्ये टाकलं. सीता सीता आवडलं तुम्हाला? सीतायन पण खूप सुंदर आहे, ते पण व्हिडिओ बघा. तर आपण आता ज्या वेळेला एखादी युट्यूब बघतो, हो बघा, अशी अशी युट्यूब बघतो, इथे चित्र असतात. आपण विहंगमचा एखादा व्हिडिओ बघतो, तर असा हा लोगो दिसतो इथे बघा, विहंगमचा व्हिडिओला. तर तिथे गेलं ना, या लोगोवर क्लिक करायचं, या लोगोवर. हे बघा आता इथे इथे तर नाही येते लोगो, पण असं तुम्हाला दिसतो. मग तिथे जाऊन तुम्ही क्लिक केलं, या लोगोवर क्लिक केलं की असं तुम्हाला मोबाईलवर दिसतं. मोबाईलवर एका खाली एक दिसेल. आता लॅपटॉप आहे, व्हिडिओ असतो. व्हिडिओ क्लिक केला की तुम्हाला अशी लिस्ट येते. ओळीने येतात व्हिडिओ सगळे बघा. हे बघा असे आडवे येतात, तुम्हाला एका खाली एक येते. आता अनुजा मॅडमचे सगळ्यात शेवटी आलेलं हे काम केलं हो, सकाळी उठलं की. माहिती का, डॉक्टरांकडे गेले. तुम्हाला खरंच सांगते, माझी मान दुखतीये. काल आलेल्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला स्पॉन्डिलिटिस, मला खूप वर्षापासून पीएचडी माझी करतानाच मला खूप त्रास दिला. पीएचडी मी किती तास करायची, तेव्हापासून मला त्रास आहे. आता परत ते डॉक्टर म्हटले ते काढा एक्सरे. मी गेले सकाळी, एक्सरे काढून आले की बसली लॅपटॉपवर. मनात खूप निश्चय बांधला, आता काम कमी करायचं, आता काम कमी करायचं. पण राहवलं कुठं, बसलेच. हे रेकॉर्डिंग टाकलंच. तर हे अनुजा मॅडमचे, मग हा आहे, मग हा आहे, असे सगळे ओळीने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ मिळतात. ठीक आहे. तर आता प्लेलिस्टला जायचं. प्लेलिस्ट
प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला काय बघायचंय आता? हे बघा, आज हे मॅडमचं आता माझं टाकायला लागते मला. मी आज टाकला. माझ्याबद्दलची माहिती इतर चॅनल, इतर लोकांनी जे कार्यक्रम घेतले त्यात दिली होती. त्यांच्या युट्यूबला काही प्रॉब्लेम आला तर मला करायचंय. म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय मिळवलंय हे सगळं वापरून. आता स्वामी दत्तावतांची पुस्तके टायटल आज केली. अनुजा मॅडमने घेतले. कारण मला आत्मसिद्धी झाल्यासारखं वाटत होतं ते मी बघत होते. त्यामध्ये ही पुस्तकं टाकून दिली. तर तुम्ही स्वामी दत्तावतांची पुस्तकं बघा. सगळं नाही माझं पूर्ण झालं. मग सीता टाकली, सीता येण्याची टाकली. आता ग्रहण स्पेशल आपल्याला करायचंय. शिवपुराणचं केलंय. न्यू साधक सूचना पण केल्या कारण सारखं तेच तेच. हस्तमुद्रा करायचे. आता बघा, विहंगम टेक्निक्स एक आहेत, तंत्र आहेत आपली, खूप पॉवरफुल टेक्निक्स आहेत, ती बघायला लागा. त्याच्यातून तुम्ही बऱ्याच टेक्निक बद्दल काही शिकाल. ध्यान टाईप आहे. आज बघा आता हे बघा आता. आज मी काय काय व्हिडिओ याच्यात टाकले विहंगम कार्यक्रम बद्दल मनोगत. ही टायटल लिंक करा आणि त्यात आयुष्य बदलाचे काही टाकलेत मी 3-4. मला वेळ होत नाहीये. तर बघा, साधकाचा फोन, साधकाचा फोन. हे विहंगम कार्यक्रम बद्दल क्लिक करा आणि त्यात 21 दिवसाचं बघायला लागा अनुभव. आता शिवशास्त्र बघा. हे जर क्लिक केलं, संकल्पाची पण असेल. हे बघा, विहंगम संकल्प कुठे आहे बरं? पंचतत्व बघा, काहीच माहिती नाहीये. आपण जे ध्यान साधक आहे ना, त्यांना मोफत पंचतत्व चिकित्सा देतो. पंचतत्व चिकित्सा काय आहे बघा, माझ्या हाताला मी असा रंग घेतला. आज त्या मॅडमना झोप येत नव्हती. त्यांना मी म्हटलं, अहो रंग लावा इथे. मला रात्री झोप येत नव्हती ना प्रवासावरून आल्यावर. मान दुखत होती. मी लगेच डॉक्टरांकडे गेले होते. तर इथे हे रंग लावला. मग छान झोप येते. असा ब्राऊन कलर घ्यायचा. करंगळीच्या खाली इथे लावायचा किंवा इथे लावायचा गोलच असा. किंवा हा जो कलर आहे ब्राऊन, त्यांनी त्यांनी पांघरून घ्या, बेडशीट घ्या, झोप येईल तुम्हाला. तर हे पंचतत्व मोफत चिकित्सा आपण ध्यान साधकांना देतो. ध्यान साधक कोण? जे आपले पहाटेचे ध्यान करतात किंवा ओंकार साधना करतात त्यांना. मग त्यांना आता ग्रुपवर विचारलंय पंचतत्व, म्हणे काय काय करत बसायचं. काय काय करत बसायचं म्हणजे आपण डॉक्टरांकडे नाही पैसे घालवत, गोळ्या नाही खात आपण. झोप येत नाही तर सगळं आरोग्य बिघडणार आहे. झोप नाही तर किती विवंचना शरीराला होतात, मनाला होतात. आणि साधं मोफत स्केच पेन आणून लावायचं, ह्याला काही वेळ लागतो? आणायचं, करायचं. आपल्याला बदलायचंय तर आपल्यासाठी कष्ट घेता आले पाहिजेत. संकल्प बघा. संकल्प टायटल काढलं आपण की सगळे तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत. आता ते काय मला माहिती नाहीये. बघा तुम्ही करून क्लिक. किंवा शिवसरोदय शास्त्र. तर असं तुम्ही शिवसरोदय क्लिक करून बघा. त्याच्यात संकल्पावर खूप रेकॉर्डिंग आहेत. खूप सगळं. आणि हे बघा, सगळं काही एका कोर्समध्ये मिळेल असं काही नाही. तुम्ही व्हिडिओ बघत राहा ना. एवढं सगळं केलेलं आहे. तुमचे पण प्रयत्न स्वतःचे पाहिजेत. आता दुसरी गोष्ट सांगते. नंबर कसे बदलायचे? तर zoom.us वर जायचं बघा. गुगलमध्ये जायचं, लिहून घ्या तुम्हाला येत नसलं तरी. मुलांना सांगा, शेजारच्या पाजारच्यांना सांगा. zoom.us लॉग इन वर जा. गुगल सर्च मध्ये zoom.us लॉग इन जायचं. साइन इन करायचं, साइन इन. आता साइन इन केल्यानंतर असं एक चित्र दिसतं. इथे असतं प्रोफाईल. हे बघा, इथे इथे पण जाऊ शकता किंवा इथे प्रोफाईल मध्ये जायचं. लिहून घ्या, zoom.us वर जा. प्रोफाईल मध्ये जा. प्रोफाईल मध्ये इथे फोटो, हा पेन उघडून फोटो लावू शकता. डीपीला व्हॉट्सअपचा लावता तसं. इथे एडिट असतं. इथे एडिट मध्ये नाव असतं. फर्स्ट नेम,
मी आता सुदर्शन पिरॅमिडच्या ऐवजी माझं नाव लिहिते. डॉक्टर मंगल धेंड. आता हे माझं नाव आहे. डिस्प्ले नाव काय हवंय मला? सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज नको. मला माझंच नाव पाहिजे. तुम्हाला काय हवं? मग इथे नंबर घाला ना आधी. आपला नियम काय आहे? नंबर. मग पहिलं नाव, पहिलं लेटर कॅपिटल. चेक करा तुम्ही कसे बसताय रोज. दुसरं फक्त आडनाव, नवऱ्याचं नाव मधलं नाव लिहू नका. दुसरं आडनाव लिहा. धेंड. का? तर प्रत्येक मीटिंग मध्ये मी कोण कोण आहे बघत असते, ध्यानामध्ये व्हायब्रेशन देत असते, तुम्हाला कनेक्ट होत असते. इथे तुम्ही नाव घातलं, मला आडनाव दिसलं, तर माझं कनेक्शन प्रॉपर होत नाही. माझे डिस्टर्बन्स व्हायोलेटेड, आपण लॉ फोन मध्ये शिकलोय ना, डिस्टॉर्टेड एनर्जी, त्या डिस्टॉर्टेड एनर्जी तयार होते. एवढा परिणाम होतो. तुम्ही नंबर नाही घातला, तुमचं पहिलं नाव जर कॅपिटल अक्षर नसेल तर डिस्टॉर्टेड एनर्जी. तुम्ही करून बघा, एनर्जी तुम्हाला शिकवली आहे. मंगल कॅपिटल मध्ये एम पाहिजे. तुम्ही घालत नाही, तुम्ही असे घालता. तुम्ही खूप स्वतःला शहाणे समजता. तुम्ही अवेअरनेस मध्ये नसता. तुम्ही विचित्र ऊर्जा घेऊन बसता. चेक करायचं, मी काय बडबडते ते चेक करायचं. असं नाव लिहायचं, ऊर्जा बघायची. आणि असं नाव लिहायचं, ऊर्जा बघायची. आणि असं नाव लिहायचं आणि ऊर्जा बघायची. आणि नंबर घालून मग ऊर्जा बघायची. मग मला सांगा, प्रयोग करा, टाका तिकडं. युट्यूबवर करून आपले व्हिडिओ काढून कोणीतरी टाका. नंबर तुम्हाला तुमचे भाग्यांकच मिळालेले असणार आहेत. तुम्हाला जे साध्य करायचे त्याच नंबरला तिथे, कारण तो माझा संकल्प होता. इतकं त्या न्यूमरॉलॉजी मध्ये सगळं रहस्य ब्रह्मांडाचं आहे. एवढं त्या नंबरला महत्व आहे. तर हे करून बघा. आणि मग तुम्ही नावं कशी लिहिली, कोणी नंबर इकडं घालतं, कोणी डॅश मारतं, कोणी नंबर मध्ये डॅश मारतं. त्या डॅशची ऊर्जा एकदा बघा. प्रयोग करत राहा हो, म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही काय करताय. तुम्हाला नंबर नसेल ना तर 0 घालायला सांगितले. फार तर ब्रॅकेट टाका, कारण नंबर लिहिण्याची ही पद्धत आहे. करून बघा, डॅश मारून बघा. करा प्रयोग. कोणीतरी घ्या तसदी लोकांसाठी. मी जे म्हटलं ना, सामूहिक चेतना यज्ञ कुंडात टाका ना. तुम्ही व्हिडिओ केला, तुम्ही ग्रुपवर टाकला, तर तुमची केवढी आहुती पडते. त्या नारळाला महत्व नाही होळी पौर्णिमेच्या, जे इथे एवढं महत्व आहे. तुम्ही काय टाकता ग्रुपसाठी, त्याला करून बघा. मला माहिती नाही, मी काही कधी केलेलं नाही, पण माझे 6 पॉवर मला सांगते. सिक्स सेन्स असतो ना, ते ऊर्जामार्फत येतं. इथे जे काही येतं ते मंगलदेनचं नसतं, ते ऊर्जेचं असतं. तर असं करून बघा. आता डॉक्टर नाही घातलं तरी चालू शकणार आहे. मग आपण मिसेस घालायचंय का? मिसेस काढून टाका सांगितलंय तुम्हाला. मिसेस काही घालायची गरज नाहीये. खूप काय काय नावं घालता तुम्ही, फक्त असंच घाला. त्यातल्या त्यात ठीक आहे, डॉक्टर असेल घाला, ॲडव्होकेट असेल घाला. आपला सन्मान आहे तो, आपल्या भारतामध्ये आपण वापरतो तो. दुसऱ्या कंट्रीमध्ये नाही वापरत कोणी. दुसऱ्या कंट्रीमध्ये हसतात आपल्याला आपण काही लिहिलं तर. ठीक आहे, आपल्याला छान वाटतं ना डॉक्टरनी, आपल्याला छान वाटतं ना ॲडव्होकेटनी, लिहायचं. त्याची ऊर्जा बघा एकदा. घालून काय ऊर्जा येते, न घालता काय ऊर्जा येते बघा. पण मिसेस का नाही लिहायचं? कदाचित मिसेसनी ऊर्जा जास्त वाटत असेल, पण मिसेस घातली की इकडं मला पुढचं दिसत नाही, मग माझं कनेक्शन प्रॉपर होत नाही, म्हणून. बाकी काही नाही. ठीक आहे. तर आता हे केलं, पण सेव्हच नाही केलं तर काय होणार आहे? सेव्ह करायला पाहिजे ना. सेव्ह करा. आता तुम्हाला अजिबात नंबर रोज घालावा लागत नाही. हे आपल्याला जमत नसेल तर तुम्ही आपलं टेक्निक वापरा. आपलं टेक्निक वापरलं, मनात ब्रेन बंद ठेवला, मला येत नाही, मला कसं करायचं माहिती नाही, मला आठवत नाही. ब्रेन बंद करायचा, हृदयाने काय काय बटणं फिरवायची, करून बघायचं. आपोआप येणारे आपोआप होणार. हे मॅजिक शिकवतो आपण इथे. त्या मॅजिकला विसरून चालत नाही. अनुभव घ्यायचा असतो.
आपल्याला सगळं जमतं. माझं PhD सुद्धा माझी बटणं, हात आपोआप फिरलेले आहेत. एवढी ताकद ध्यानामध्ये आहे, लक्षात घ्या. बिलीव्ह मी. मी 3:30 ते 4:30 ध्यान करायची. माझे लॅपटॉपवर बोटं आपोआप फिरायची. एक अदृश्य ऊर्जा करून घ्यायची. जे ग्रंथ लिखाण झाले, जे काही लिखाण झाले ब्रह्मांडातलं सगळं या अदृश्य शक्तीने करून घेतलेलं आहे. या शक्ती फक्त 3:30 ला असतात. त्या तुम्हाला 4:30च्या ध्यानातून मिळत नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे. 3:30चं ध्यान ते 3:30च ध्यान. 4 नंतर या ऊर्जा नसतात. अजून आपल्याला 2:30च्या ऊर्जेकडे सरकायचंय हळूहळू हळूहळू. आता सक्षम नाहीये. हे सगळं जेव्हा पाळायला लागेल त्यावेळेला 2:30च्या ऊर्जाही ग्रहण करायच्या, की ज्या अतिशय खूप पॉवरफुल असतात. हळूहळू एक 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 पायरी चढत जायचं. तर हे सगळं अजून काही विचारायचं असेल तर विचार, नाहीतर मीटिंग झाली आहे माझी. शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला काही विचारायचं आहे का? हात वर कोणाचा आहे? 1 नंबरचा हात वर आहे. काही विचारायचंय का? कोणी केलंय हात वर? चला मग, धन्यवाद. तुम्ही मीटिंगला आलात, वेळ दिलात.